प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सर्वांना हॅपी ईस्टर. आपण या चॅनलला लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात, अधिकाधिक लोकांपर्यंत आपण हे चॅनलला आपण शेअर करूयात, जेणेकरून परमेश्वराचं महान अद्भुत वचन अनेक लोकांच्या जीवनामध्ये कार्य करेल आणि फक्त साक्षीच नाही तर अनेकांचं जीवन देखील परमेश्वर बदलणार आहे. प्रेज लॉर्ड. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमच्या प्रार्थना विनंत्या पाठवू शकता. त्याचप्रमाणे त्या व्हॉट्सअप नंबरवर तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती साक्ष देखील नक्कीच तुम्ही शेअर करू शकता. तुम्हाला या ठिकाणामध्ये जर यायचं असेल, तो व्हॉट्सअप नंबर जर लागला नाही, तुम्हाला काही प्रार्थना विनंत्या द्यायची असतील तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. 14 एप्रिल रोजी शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च या ठिकाणामध्ये बाप्तिस्मे होणार आहेत. तर ज्यांना या ठिकाणामध्ये यायचं असेल आणि बाप्तिस्मा घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी मी हा नंबर सांगत आहे. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्या ठिकाणामध्ये तुम्हाला बाप्तिस्मेचे शिक्षण मिळेल. तो नंबर आहे 9850144151. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि बाप्तिस्माचं शिक्षण तुम्हाला त्या ठिकाणामध्ये मिळेल. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे. ब्रदर वसंत गायकवाड देवटाकळी यांचे मेहुणे कॉन्स्टेबल ब्रदर राजेंद्र आरोळे श्रीरामपूर या ठिकाणामध्ये त्यांचं प्रमोशन झालं आणि प्रमोशन झाल्यानंतर त्यांना काहीतरी चूक त्या ठिकाणामध्ये घडली आणि इन्कम टॅक्स जो होता त्यांना जास्त त्या ठिकाणामध्ये भरावा लागला आणि त्यांच्याकडनं तो कट करून घेतला. पण तो जास्त होता आणि तो चुकीचा होता आणि त्यांनी पास्टरांना प्रार्थना विनंती करण्यासाठी सांगितलं. पास्टरांना फोन केला. पास्टरांनी त्या भावासाठी प्रार्थना केली आणि ज्या दिवशी पास्टरांना प्रार्थना केली त्या दुसऱ्या दिवशी जे एक्स्ट्रा इन्कम टॅक्सचे पैसे त्यांच्याकडनं जे कट करून घेतले होते ते परमेश्वराने पुन्हा त्यांना दिले. आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना मेसेज केला होता. त्यांचे पती मुकेश देशपांडे हे अचानक खूप डिप्रेशनमध्ये गेले होते. रात्रीतून काय झालं त्यांनाही कळेना. सकाळी नाश्ता नाही, जेवणाचा डबा घ्यायची त्यांना शुद्ध नाही. त्याच पद्धतीमध्ये ते ऑफिसला निघून गेले आणि ही बहीण मात्र टेन्शनमध्ये आली आणि संध्याकाळी मला ते 4:15 वाजता मला शाळेत घ्यायला येतील की नाही हे देखील त्यांना कळेना, कारण की काहीच न बोलता ते निघून गेले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या बहिणीने सर्व मेसेज पास्टरांना टाईप केला आणि टाईप केल्यानंतर पास्टरांनी त्या ठिकाणामध्ये ओके म्हणून त्या ठिकाणामध्ये रिप्लाय दिला आणि ओके म्हणून रिप्लाय दिल्यानंतर ती बहीण ज्यावेळेस शाळा सुटली त्यावेळेस ती बाहेर आली. त्यावेळेस तिने बघितलं की तिचे पती त्या ठिकाणामध्ये त्याला घेण्यासाठी आले होते आणि त्यांनी सांगितलं सर्व टेन्शन अद्भुतरित्या परमेश्वराने दूर केलं म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना मेसेज केला. त्यांची मुलगी सृष्टी रात्री अचानक कुठेतरी निघून गेली. घरामध्ये सगळ्या लोकांनी पूर्ण तिचा शोध घेतला पण ती कुठंच सापडली नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी पास्टरांना फोन केला. पास्टर माझी मुलगी हरवलेली आहे. पास्टरांनी त्या मुलीसाठी प्रार्थना केली आणि दुसऱ्या दिवशीच ती मुलगी स्वतःहून सुखरूप घरी परत आली म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. बहीण संध्या यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन होतं आणि त्यांनी पास्टरांना रिक्वेस्ट केली होती की माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना करा, माझं ऑपरेशन व्यवस्थित व्हावं आणि परमेश्वराच्या दयेकृपेने ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं. आणि एवढंच नाही तर त्यांची जी मुलगी होती 10 वर्ष झाली होती लग्नाला, तिला मूलबाळ नव्हतं आणि त्यासाठी देखील त्यांनी सांगितलं होतं की पास्टर तुम्ही प्रार्थना करा आणि पास्टरांनी त्या मुलीसाठी देखील प्रार्थना केली होती. आणि मागच्या आठवड्यामध्येच अद्भुतरित्या त्यांनी सांगितलं की 10 वर्ष झाली ते जे मुलाची वाट बघत होते पण ज्यावेळेस पास्टरांनी प्रार्थना केली त्यानंतर अद्भुतरित्या परमेश्वराने त्यांना सुंदरसं बाळ दिलेलं आहे म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि अद्भुत कार्य चमत्कार करणारा तो परमेश्वर आज वचनाच्या द्वारे आपल्याशी बोलत असताना आपण जोरदार आणि स्वागत करूयात पास्टर मनोज देलवडे. आपण ख्रिस्त येशूमध्ये सर्वांचं स्वागत करतो. महिमा देतो प्रभूला. जिवंत असल्याचे पुरावे म्हणून अनेक लोकांच्या जीवनामध्ये तो साक्ष निर्माण करत आहे. बरोबर. एक बहीण तिने साक्ष पाठवली की सतत 3 वर्ष ते आपल्याला रिक्वेस्ट करत होते की प्रभूनं संतान द्यावी. तर सतत 3 वर्ष तिचे मेसेज यायचे. सतत 3 वर्ष मी तिच्यासाठी प्रार्थना करायचो आणि मग तिने सांगितलं की मी 3 वर्ष तुम्हाला प्रार्थनेसाठी विनंती पाठवली
देवाने असा आशीर्वाद दिला की पोटामध्ये 3 लेकर होते. जास्त वर्ष विनंती करू नका. 5 वर्ष 10 वर्ष म्हटलं 5-10 लेकर कशी काय सांभाळले. तर देव अशा पद्धतीचा देव आहे. तो कधी कुणाच्या ऋणामध्ये राहत नाही. अजून एक परिवार चर्चमध्ये येऊन जात होता. म्हणजे आला होता तो बिचारा, पती पत्नी. बऱ्याच साक्षी त्याने ऐकल्या होत्या आणि मग त्यांना असं वाटलं की त्यांनाही संततीची गरज होती. शिलो चर्चमध्ये गेल्यावरती नक्कीच देव लेकराचा आशीर्वाद आम्हाला दिला असं त्यांना वाटलं. आणि मग ते आले आणि आल्यानंतर 2 महिन्यांनी ज्या चेकअप केलं तर त्यांना कळलं की त्यांची पत्नी प्रेग्नंट आहे. परंतु सैतान एवढा लवकर विश्वास ठेवू देत नाही. जसं ते लेकरू पोटामध्ये होतं सारखं डॉक्टर कॉम्प्लिकेशन सांगायचे. मग कधी म्हटले शुगरच आहे, कधी म्हटले बीपीचं आहे. ते घाबरून जायचे आणि मला सांगायचे की माझ्या पत्नीची शुगर वाढली, बी. म्हटलं हे वाढत असतं, टेन्शन घेऊ नका. मीच त्यांचा डॉक्टर जाऊ, टेन्शन घेऊ नका. नाही मग कधी म्हणायचे नाही लेकरूच नीट दिसत नाही, सगळं नीट दिसतंय, फक्त तुम्ही दिवस पूर्ण होण्याची वाट बघा. आणि मग ते म्हटलं नाही होत, तुम्ही बोलला की सांत्वन वाटतं, बरं वाटतं, म्हणून आम्ही तुम्हाला फोन करतो. म्हटलं करत जा पण टेन्शन घेऊ नका. आणि मग जाताना परवा दिवशी मला वाटतं गुरुवारी त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की चाललोय हॉस्पिटलमध्ये, पत्नीचं पुन्हा बीपी वाढलंय, शुगर वाढली, सगळं काही वाढलेलं आहे, सगळं नॉर्मल होते, काळजी करू नका. मग काल गुड फ्रायडेला मी दुसरीकडे होतो पण त्यामुळे फोन उचलला नाही. परंतु काल त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की साक्ष सांगा, आम्ही स्वतः पती पत्नी तुमच्या चर्चमध्ये येऊन साक्ष सांगणार, देवाने आम्हाला मुलगा देऊन आशीर्वादित केलेला आहे. तर अशा जिवंत साक्षी देव सर्वत्र घडवत आहे. आणि जेव्हा लोकांना भेटतो त्यास कळतं अरे बापरे, कित्येक लोकांच्या जीवनात किती मोठ्या साक्ष घडल्या. असं चालावं आणि त्याच्या मागं लोक साक्ष घेऊन मागं फिरावेत, अशा पद्धतीनं सर्वत्र साक्ष घडत आहे. गुड फ्रायडेला ज्यावेळेस पंचावत चर्चमध्ये गेलो त्याही ठिकाणामध्ये पुष्कळ लोक भेटले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या प्रार्थनेनं एवढं आमच्या जीवनामध्ये चमत्कार घडले. तर लक्षात ठेवा, सोलापूर शहर या शहराकडं आत्मिक शहर म्हणून लोकांचं लक्ष लागलेलं आहे. की इथं प्रार्थना करतात आणि लोक मोठ्या आशेनं या मंडळीकडं पाहत आहेत. आणि नुसतं पाहत नाहीत, मला आनंद वाटतो की जेव्हा कुठं लोकांना भेटायला जातो, लोक पैसे शोधत जातात की ते चर्चसाठी काहीतरी मिळेल. परंतु जेव्हा मी दुसरी कुठल्या मंडळीमध्ये जातो तर त्या ठिकाणच्या मंडळीतले लोक या मंडळीवर एवढं प्रेम करतात की त्यांनी लाखो रुपये घेऊन थांबलेले असतात की इथं आम्हाला गुंतवणूक करायची. आणि आनंद वाटतो की प्रभू या सगळ्या गरजा अतिशय अद्भुत रीतीने पुरवत आहे. अजूनही पैशाचा पुरवठा थांबला नाही. किती महान आहे नाही का देव. एवढं मोठं काम आपण करत आहोत, ती आमची जबाबदारी आहे. आत्मिक जीवन जगा, बाकी नाही काही जगायचं. लोक जगतात तसं जगण्यामध्ये मजा नाही. जास्त तुम्ही आत्मिक जीवन जगताना त्यास तुम्ही देवाच्या बरोबर राहता, देवाच्या बरोबर. एक व्यक्ती चर्च सुटल्यावर मला भेटला आणि तो सांगायला लागला हातात हात देऊन, कारण जो 11:30ला चालू झालेलं चर्च 3:30 वाजता, आणि त्या चर्चमध्ये जे आपल्या एवढी वर्शिप वगैरे नाही, एकच गाणं बरोबर 11:30ला माझ्या हातामध्ये माईक दिला आणि 3:30 पर्यंत चाललं. मग एक व्यक्ती आला, मी पाळकाच्या घराण्यातला आहे म्हटलं, पण 4 तास माझ्या इतिहासात कधी मी बसलो नाही असंच. परंतु आता मला कळतंय मी 4 तास बसलो आणि मला कळलं पण नाही वचन ऐकता ऐकता 4 तास कसे संपले. ते म्हटलं की एवढे वर्ष आम्ही देवाचं वचन ऐकलं, 7 शब्द ऐकले, पण एवढी डेप्थ, एवढी खोली की त्याच्यामध्ये अशा प्रकारची वचनाची ताकद आम्ही कधी पाहिली नाही. आणि नंतर सुटल्यावर बरेच लोक येऊन मला भेटत होते आणि त्यांच्या प्रार्थना काय होत्या माहिती का, साहेब एक प्रार्थना करा माझ्यासाठी. म्हटलं काय, क्षमा करणारं मन आम्हाला मिळावं, क्षमा करणारं मन, आम्हाला क्षमेचं मन मिळावं. आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, क्षमा करणारं अंतःकरण आम्हाला प्राप्त व्हावं म्हणून आमच्यासाठी प्रार्थना करा. इतकं वचन लोकांच्या हृदयामध्ये जातं. एक पास्टरने पण मला सांगितलं 27 वर्ष सेवा करतो, 27 वर्ष. कोण आला होता त्या पास्टरचा, म्हटलं 27 वर्षामध्ये मोठमोठे वक्ते ऐकले, एक वक्ता ऐकला नाही असं नाही.
परंतु तुमचा गुड फ्रायडेचा संदेश, त्यानंतर झावळ्याच्या रविवारचा संदेश, गेल्या रविवारचा झावळ्याच्या रविवारचा संदेश, झावळ्याच्या रविवारचा संदेश पण मागच्या वर्षीचा पण ऐकला आणि या वर्षीचा पण ऐकला. पण तुम्ही महाराष्ट्रासाठी फार मोठी देणगी आहात. आणि त्यावेळेस जास्त व्यक्ती बोलत होता, म्हटलं पाळक साहेब तुमचं आरोग्य टिकून राहावं ही आमची फार मोठी प्रार्थना आहे. मग कारण महाराष्ट्राला देवानं दिलेली देणगी कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला गमवायची नाही. तर तो म्हटलं रात्री मला असं वाटलं, आठवडाभर मी तुमच्यासाठी प्रार्थना करत होतो की तुम्हाला काहीतरी त्रास होतोय आणि म्हणून तो म्हटला मी प्रार्थना करत आहे. आणि तो म्हटला आत्ता मला तुमच्यासाठी फोनवरती प्रार्थना करायची. आणि त्या व्यक्तीने प्रार्थना केली. सांगण्याचं तात्पर्य, हे वचन जे आहे ना ते लोकांच्या जीवनात फार मोठ्या प्रमाणात काम करत आहे. अतिशय प्रभावीपणे लोकांचं जीवनाचं परिवर्तन करण्याचं काम करत आहे. निराश असलेल्या सेवकांना सुद्धा आशा देण्याचं काम देवाचं वचन करत आहे. इतकं जिवंत वचन, ज्या वचनाच्या द्वारे आमच्या आत्मिक नेत्राला उघडण्याचं काम करतं. म्हणून वचनात राहा. हे जीवन प्रभूनं तुम्हाला दिलं ना ते वचनामध्ये वाढण्यासाठी दिलेलं आहे. आणि स्वतःसाठी जगू नका. ख्रिस्त स्वतःसाठी जगला नाही. देवपुत्र असताना मानव झाला, मानवी रूप धारण केलं आणि मानवासारखा या जगामध्ये आमच्या सोबत राहिला. आम्ही पाहतो देवानं या जगामध्ये मानवाला सुधारण्याचे अनेक प्रयोग केलेले आहेत. अनेक प्रयोग. चुकल्यावरती आम्ही पाहतो की पहिल्या सृष्टीचा नाश केला, दुसऱ्या सृष्टीची स्थापना केली, बागेमध्ये सुंदर असणारी व्यवस्था करून आदामाच्या स्वाधीन ती बाग केली. का तर तो म्हटला मनुष्य माझ्या जवळ राहावा. परंतु सैतानानं त्याही ठिकाणामध्ये ट्रॅप केला आणि त्याला देवानंच निर्माण केलेल्या झाडाचं फळ दाखवलं. सैतानानं स्वतः नाही आणलं, देवानं निर्माण केलेल्या झाडाचं फळ खाल्लं आणि देवानं त्याला सांगितलं होतं सगळ्या झाडाचं फळ खा पण मधल्या झाडाचं फळ खाऊ नको. काही गोष्टी प्रभू आम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी करा पण ज्या गोष्टी करू नका त्याला प्रतिबंध आहे, अशा गोष्टी करण्यासाठी लुसिफर तुम्हाला भाग पाडतो. का तर देवाची योजना तुमच्यातनं निघून जावी. देवाची योजना होती त्यानं आनंद बागेमध्ये एदेनात कायमस्वरूपी राहावं. तसं प्रभू तुम्हाला कुठंतरी ठेवत असतो. आणि मग आम्ही पाहतो की देवाला वाईट वाटलं, एवढी सुंदर बाग तयार केली, मानव निर्माण केला आणि मानवानं माझी आज्ञा मोडली, त्याला बागेतनं हाकलून दिलं. तोही प्रयोग फेल गेला. पुन्हा मानवाची आम्ही पाहतो की उत्पत्ती होत गेली आणि मग नोहाच्या काळापर्यंत आला. नोहाच्या काळापर्यंत आल्यावरती त्यानं पाहिलं की माणसाचं मन भ्रांत आहे. त्याला पुन्हा वाईट वाटलं. 8 लोकांना त्यांनी बाजूला काढलं आणि अख्ख्या जगाचा नाश करून टाकला आणि 8 लोकांचा बचाव केला. 8 लोक तारवातनं बाहेर आले. नीतिमान नोहा, या नोहानं तारवातनं बाहेर आल्याबरोबर पुन्हा एकदा मद्यपान दारू पिऊन झिंगला आणि विवस्त्र होऊन जमिनीवरती पडला. परत देवाचा प्लॅन, देवाची योजना असफल झाली. मग आम्ही पाहतो सदोम गमोराकडे आणलं. तो म्हटला आता जगाचा नाही, एका विशिष्ट गोष्टीचा नाश करून टाकणार आहे, एका विशिष्ट ठिकाणाचा नाश करणार आहे. सदोम गमोराचा नाश अग्नी आणि गंधकाच्या द्वारे केला. मग त्याला कळालं मी कोणी माझ्यासाठी माझ्याजवळ मध्यस्थी केली. अब्रामानं लोटासाठी त्याच्या परिवारासाठी मध्यस्थी केली, तरी सुद्धा सगळं कुटुंब वाचवण्याचा प्रयत्न केला तरी लोटाची पत्नी मेलीच. काय करावं या मानवासाठी. निनवेच्या बाबतीमध्ये त्यानं तेच केलं. योनाला पाठवलं, योनानं घोषणा केली. ऐका, घोषणा केल्यावर निनवेच्या लोकांनी पश्चाताप केला, गोंताट नेसलं, अंगाला राख फासली आणि देवाला कळलं जर मानवाचा बचाव करायचा त्याला शासन करण्याच्या ऐवजी त्याला शुभवर्तमान सांगणं गरजेचं आहे. शासन केल्यावर नाही बदलला हा माणूस, पुन्हा पाप वाढतच गेले. मग प्रभूनं काय केलं, बघितलं की अनेक प्रकारचे संदेष्टे पाठवले पण संदेष्टांना देवाच्या अंतःकरणातलं शुभवर्तमान कोणाला सांगता येणार. आणि नेमके मानवाचे प्रॉब्लेम देवापर्यंत पोहोचवायचे कसे हे पण संदेष्टाला माहिती. आता देवानं काय केलं, आपल्या पुत्रालाच जगामध्ये पाठवलं. तो म्हटलं माणसामध्ये राहा आणि माणसांच्या सगळ्या भावना देवाविषयी त्यांना काय वाटतं, कशा पद्धतीने त्यांना विजय मिळवायचा आहे, काय केल्यानं ते पापातनं सुटतील आणि काय केल्यानं माणूस परत माझ्याकडे, हे सगळं येशूला सांगितलं. आणि येशू आला, तो आमच्यामध्ये राहिला.
आणि देवाची योजना काय? तो म्हटला की या लोकांना मला कायमस्वरूपी पापातनं सोडवायचं आहे. कायमस्वरूपी. आता कायमस्वरूपी पापातनं सोडवायचं तर एक निर्दोष आणि निष्कलंक अर्पण होणं गरजेचं आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त ते निर्दोष आणि निष्कलंक अर्पण झालं. आणि इकडं जी शेवटची प्रार्थना त्या टेकडीवरती प्रभू येशू ख्रिस्त करताना म्हणतो नाही का, जसं पित्या मी आणि तू एक आहे तसं त्यांना एक कर. म्हणजे तो प्रार्थना करताना काय सांगतो माहिती का, हे लोक एक असू शकत नाहीत, तुला एक करावं लागणार आहे. मग देवाला प्रश्न पडला ह्यांना एक करायचं कसं काय? मग येशू जाताना काय म्हटला, त्या येशूला म्हटलं तू लगेच वर येऊ नकोस, थोडे दिवस थांब. मग 40 दिवस 40 रात्रायला सगळ्याला एकत्र केलं, हे जे विखुरले होते सगळ्याला एकत्र केलं. आणि मग त्यांना म्हटलं यरुशलेम सोडून जाऊ नका, पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल. आणि पवित्र आत्मा आल्याबरोबर 120 लोक माडीवरती होते ते सगळे एक झाले. आणि जिथं ऐक्य निर्माण झालं तिथं देवाच्या कामाला सुरुवात झाली. आणि म्हणून लक्षात ठेवा, आज पण सैतान काय करत आहे, तो पहिल्यांदा मन तोडत आहे, विभक्त करत आहे. जोपर्यंत मन विभक्त केलं जात नाही, मन तोडली जात नाही, तोपर्यंत त्याला काम करता येणार नाही. ऐका बरं का, जेव्हा सैतानाला काम करायचं ना, सैतान परिवारामध्ये मंडळीमध्ये कधी काम करतो ज्या मन तुटली जातात, विचार बदलले जातात, मग सैतान आपोआप काम करतो. परंतु ख्रिस्ताला माहिती आहे या सैतानाला हरवायचं कसं. आम्ही पाहतो की 7 शब्द उद्गारले, मग त्याला कबरेत ठेवलं, वचनाप्रमाणे जी भविष्यवाणी झाली तो त्याची कबर दुर्जनांमध्ये नेमली होती, मग त्याला मेल्यावर धनवंताची कबर प्राप्त झाली. इकडं सैतानाला वाटलं की देवाचा सगळा प्लॅन फेल झाला, येशू ख्रिस्त कबरेत गेला. आणि सैतानाला हे पण माहिती होतं की प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा उठणार आहे. आता ख्रिस्ताचं पुनरुत्थान जर लोकांना कळालं तर लोक ख्रिस्ताकडे अट्रॅक्ट होतील. मग त्यानं काय योजना केली, त्यानं या ठिकाणामध्ये याजक लोकांना, ते शिपाई होते ते शिपाई याजक लोकांकडे गेले आणि सांगितलं की येशू पुनरुत्थान झाला. तो म्हटलं तोंड बंद करा, तुम्ही शिपाई कबरेवरती पहारा देत होता ना, तर एक गोष्ट सांगा, येशूचे शिष्य आले आणि त्यांनी कबरेतलं असणारं येशूचं शरीर काढून नेऊन चोरून घेऊन गेले. आणि तशी अफवा, तशी आरोळी पसरून टाका. आणि मग ते सगळे लोक आले आणि त्यांनी तसं सांगायला लागले की येशूचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचं कबरेतलं शरीर काढून नेलं, चोरून नेलं. तशी अफवा पसरली. पण काय ख्रिस्ताचं पुनरुत्थान लपलं गेलं का? आणि या प्रकारची बातमी पसरवण्याचं कारण काय, का अशा प्रकारची योजना केली, त्याचं कारण आम्ही वाचणार आहोत. तुमचं टायटलच द्या, पुनरुत्थानाचे सामर्थ्य. पुनरुत्थान पुष्कळ, जसं येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान एक सामर्थ्य आहे, एक पॉवर आहे. फिलिपिकराचं पत्र 3रा अध्याय आणि त्याचं 10 वचन. फिलिपे 3:10. हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता, त्याच्या दुःखाची सहभागिता यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी. आता येशू ख्रिस्त पुनरुत्थान झाला आणि सगळे लोक ईस्टर संडे नाही का, आज जर बघितलं तर 2 घोषणा असतात. एकदम सॉफिस्टिकेटेड लोक ते म्हणतात हॅपी ईस्टर, आणि काही ॲग्रेसिव्ह ख्रिस्ती बिलिव्हर्स, स्ट्रॉंग बिलिव्हर्स, त्यांची भावना काय असती, प्रभू उठला, हॅपी ईस्टर. जसं हॅपी ख्रिसमस, हॅपी न्यू इयर, तसं हॅपी ईस्टर. पण रिझरक्शन, प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान, याच्यामध्ये 2 भावना आहेत. प्रभू उठला, काय दुसरा शब्द असतो, खरोखर उठला. प्रभू उठला, खरोखर उठला. म्हणजे कन्फ्युजन लोकांमध्ये आहे, उठला किंवा नाही. जसं जन्म झाला किंवा नाही, लोक कन्फ्युजन मध्ये आहे. परंतु पुनरुत्थानामध्ये एक पॉवर आहे, एक सामर्थ्य आहे. आणि इथं काय म्हटलं की त्या सामर्थ्याची माहिती करून घ्यायची. वाचा बरं वचन परत एकदा ते. हे अशासाठी आहे की
तो व त्याच्या पुनरुत्थानाचे त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी. म्हणजे मला त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याची ओळख करून घ्यायची, ईस्टरची नाही. आता त्याच्यात पण वाद आहे, ईस्टर अमक ईस्टर तमक, जाऊ द्या, त्या वादात नाही आपल्याला पडायचं. येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि त्याच्या पुनरुत्थानामध्ये सामर्थ्य, त्याची ओळख करून घ्यायला पाहिजे. आणि कित्येक लोकांना त्याच्या पुनरुत्थानाची ओळख नसल्या कारणानं ते लोक एक प्रकारच्या बंधनामध्ये आहेत. पुनरुत्थानामध्ये सामर्थ्य आहे. काय सामर्थ्य आहे पुनरुत्थानामध्ये? इथं असं म्हटलं, त्याच्या मरणाशी समरूप होऊन, म्हणजे जसं आम्ही त्या गुड फ्रायडेला त्याचं मरण जवळून पाहिलं, त्याच्याशी समरूप झालो, 7 शब्दाचं मनन केलं, 7 शब्दातला गाभा लक्षामध्ये घेतलं, 7 शब्द आम्हाला काय शिकवतात याची जाणीव करून घेतली. तसं पुनरुत्थान हे कशा पद्धतीनं आम्हाला एक सामर्थ्य, त्याच्याशी समरूप व्हायचंय, म्हणजे त्याच्या पुनरुत्थानाच्या जवळ जायचंय. काय झालं माहिती का, अनेक वेळा हे उपदेश मर्यादित राहिले. मला माहिती की मी बऱ्याच वेळा उपदेश केला, मग शिष्यांना भेटला, मग त्यांचं परिवर्तन झालं. आता तेच सांगण्यात काय माझ्या, मी तर म्हणतो तुमचा उपदेश पण पाठ झाला नाही का, आणि तुम्ही डोक्यात घेऊन ते चाललं असाल की मग शेवटचं ते गाणं, ख्रिस्त मरणातून उठला आणि मग आम्ही त्याला भेटायचं आणि जायचं आणि गेल्यावर परत हाय तेच करायचं, काय त्याच्यामध्ये चेंजेस नसतं. पण पुनरुत्थान एक सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य माहीत करून घ्यायचं. आणि जेव्हा पुनरुत्थानाचं सामर्थ्य तुम्हाला समजतं ना, तुमचे विचार बदलले जातात, तुमच्यामधली भीती निघून जाते. म्हणून आम्ही पाहतो येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यावर त्यानं दर्शन देऊन एक वाक्य वापरलं, भिवू नका, का तर पुनरुत्थानामध्ये पावर आहे. आणि आज सुद्धा लोक जर तुम्ही बघितले ना, तर ते बंधनामध्ये, भीतीमध्ये आहे, त्यांच्यामध्ये भय आहे. कशाचं भय आहे? मरणाचं भय आहे. कशाचं भय आहे? उद्याचं भय आहे. कशाचं भय? आजारपणाचं भय आहे. आणि ते भय आमच्यामध्ये असणारच आहे, कारण येशूचे शिष्य येशूच्या सहवासामध्ये 3.5 वर्ष राहिले, पण त्यांचं भय नाही निघून गेलं. ख्रिस्त मेल्याबरोबर आणि आम्ही पाहतो सगळ्यांनी दारं लावून आपल्या घरामध्ये बसलेले. येशू त्यांना म्हटलं होता, मी मरणार आहे, 3ऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे. जसा योना माशाच्या पोटामध्ये 3 दिवस 3 रात्र राहिला, मनुष्याचा पुत्र तशाच पद्धतीनं भूमीच्या पोटामध्ये, मातीच्या पोटामध्ये 3 दिवस आणि 3 रात्र राहणार आहे. पण तरी सुद्धा या लोकांनी त्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवला नाही. आम्ही पाहतो की त्या ठिकाणात येशूचे शिष्य, त्यातमध्ये मरिया आणि मरिया मगदलिया, ज्या 5 स्त्रिया कबरेकडे गेल्या. कशाला? त्याला मसाला लावण्यासाठी. म्हणजे ते त्याचं शरीर त्या थडग्यामध्ये शोधत आहे. आणि त्या ठिकाणामध्ये एक दूत कबरेवरती बसलेला होता, धोंडेवरती बसलेला होता. त्या दूताला त्याने विचारलं, माझ्या प्रभूला कुठं ठेवलं? त्याचं शरीर कुठं गेलं? आणि आम्ही पाहतो की त्यांना पुनरुत्थान माहीतच नव्हतं. तसं आज अनेक लोकांना पुनरुत्थान माहीत नाही, पण पुनरुत्थानाचं सामर्थ्य. आणि आम्ही पाहत असताना काय पुनरुत्थानाचं सामर्थ्य, त्यातला पहिला मुद्दा पाहणार आहोत. रोमकराचं पत्र 1 अध्याय 3 आणि 4 वचन. रोमकराचं पत्र 1 अध्याय 3 आणि 4 वचन. तो देहदृष्ट्या दावीद वंशामध्ये जन्मला व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमानं देवाचा पुत्र असा निश्चित ठरला. इथं असं म्हटलं, पुनरुत्थान हा एक मोठा पराक्रम आहे. पुनरुत्थानाचं सामर्थ्य का माहिती का? पुष्कळ आले, धर्म शिकवला, त्यांनी पण लोकांना बरं केलं, त्यांच्या प्रार्थनेनं, त्यांच्या आशीर्वादानं काहींना लेकरं झाली, त्यांच्या जीवनातले प्रश्न सुटले. परंतु जेवढ्यांनी तत्वज्ञान सांगितलं, जेवढ्या लोकांनी चमत्कार केले, परंतु चमत्कार केल्यानंतर ते स्वतःला वाचवू शकले नाहीत, ते मेले. आणि त्यांच्या कबरा अस्तित्वात आहे, त्यांच्या कबरावरती त्यांची नावं लिहिली आहेत. परंतु पुनरुत्थान हे सामर्थ्य का? कारण येशूची कबर रिकामी आहे. हालेलुया. येशूच्या कबरेला यरुशलेमेत तुम्ही गेला तर तुम्हाला दिसेल, गालिलामध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला दिसेल, ख्रिस्ताचं अस्तित्व होतं. पण त्याच्या अस्तित्वाच्या खुणा असताना लोक कबरेकडे गेल्यावर त्यांना जाणवतं की येशू ख्रिस्त कबरेमध्ये नाही. म्हणून लक्षात ठेवा, जेवढे थोर महान चमत्कार करणारे लोक होऊन गेले, कोणाला सुद्धा जिवंत होता आलं नाही.
हा पराक्रम फक्त प्रभू येशू ख्रिस्तच करू शकतो. म्हणून पुनरुत्थान एक सामर्थ्य आहे. तुमचा प्रभू कबरेत नाही. तुमचा प्रभू आता त्याला ती धोंड अडवू शकली नाही. आम्ही पाहतो शास्त्रात असं लिहिलं की जसं येशू बोलला होता ना, मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार. आता सैतानाला तर ट्रॅप लावायचा आहे. त्याआधी काय केलं, लोकांना सांगितलं, राजाच्या मनामध्ये काम केलं. जाऊन पिलाताला सांगितलं की आम्हाला परवानगी दे, त्या कबर सील करायची. गेले, सील केली आणि त्याच्या बाजूला पहारेकरी बसवलं. पहारेकरी रात्रंदिवस पहारा, म्हटलं 3 दिवस 24 तास कबरेवरती पहारा द्यायचा. शिपाई त्यांच्या ड्युट्या चेंज केल्या. येशू ख्रिस्त उठलाय असं दिसूच द्यायचं नाही आणि प्रभू येशू ख्रिस्ताला कबरेतनं बाहेर येऊ द्यायचं नाही. त्यांनी ठरवलं. पण शास्त्र सांगतं मानव म्हणून जन्माला आलेला प्रभू येशू ख्रिस्त, हा जर येशू ख्रिस्त कबरेतनं बाहेर पडलाच नसता, तो कबरेच्या बाहेर आलाच नसता, तर तो देव म्हणून सिद्ध झालाच नसता. आता वचनात काय सांगितलं, मानवासारखा, त्याचं कुळ पण सांगितलं. वाचा बरं. तो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला दावीद वंशामध्ये व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला. निश्चित तो देवाचा पुत्र. म्हणजे मानव म्हणून जन्माला येताना कोणतं कुळ, दाविदाचं कुळ. 2 भूमिका त्याला करायच्या. मानव म्हणून आला. आता तिथं लोकांना प्रश्न पडला असता, समजा येशू ख्रिस्त अचानक कुठून तरी उगवला असता. विचार करा, देवानं जर मानवाचं पाप मानवापासून काढून घ्यायचं तर मानवच म्हणून जन्माला येणं गरजेचं आहे. नियम पाळण्यासाठी मानवाची गरज आहे. मानव म्हणून जे नियमशास्त्र दिलं ते नियमशास्त्र कोणताच मानव पाळत नव्हता. मग तो पुत्राला म्हणतो तुला मानव म्हणून जावं लागेल. पण तू मानव म्हणून जाताना त्यांना हे पण दाखवायचं तू देव आहेस. एकीकडे मानव म्हणून दाखवायचं आणि दुसरीकडे देव म्हणून दाखवायचं. मग आता काय प्रॉब्लेम आहे माहिती का, बऱ्याच लोकांना पुनरुत्थानाचं सामर्थ्य माहीत नसल्या कारणानं ते येशूला प्रॉफिट म्हणतात, ते येशूला संदेष्टा म्हणतात, ते येशू ख्रिस्ताला एक सामान्य व्यक्ती म्हणतात. परंतु पवित्र शास्त्र दुजोरा देताना काय सांगतं, निश्चित तो मानव म्हणून जन्माला आला. आणि मानव म्हणून जन्माला आल्यानंतर त्याच्या कुळासंबंधानं सांगितलं तो दावीद वंशातनं जन्माला आला. दाविदाचं कुळ त्याचं आहे. परंतु तिथं तो कबरेत राहिला, मानव म्हणून गेला. आता जेव्हा तो मेला तेव्हा मानव म्हणून मेला, पण कबरेत गेल्यावर नाही का तोंडला शेवटी म्हणला माझा आत्मा मी तुझ्या हाती सोपवतो. आता बघा, जेव्हा माणूस मरतो ना त्याला आत्मा सोपवता येत नाही, त्याचा आत्मा काढून घेतला जातो. माणसाचा आत्मा देव काढून घेतो. आता तुम्हाला जर असं चान्स मिळाला असता ना, माझा आत्मा सोपवतो, मला नाही वाटत तुम्ही सोपवलं असता नाही का. अजून थोडं थांबा म्हटलं असता, अजून थोडं थांबवा, नातवाचं परतुंडाचं मग करत तुम्ही 700-800 वर्ष असेच काढले असते. पण देवानं मानवाला आत्मा काढून देण्याची ताकद नाही ठेवली. पण जो देव आहे तो देव आपला आत्मा काढून देतो. जसं देव आत्मा काढून घेतो तसं देव असल्या कारणानं येशू म्हणतो मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. आता इथं पराक्रमाला सुरुवात झाली बरं का, पुनरुत्थानाचं सामर्थ्य. आणि तो म्हटला मी पराक्रम केलेला आहे. काय पराक्रम केला थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. इकडं तो म्हटला माझा आत्मा मी तुझ्या हाती सोपवतो. इकडं देवाची प्लॅनिंग, देवाची योजना, जसं आम्ही पाहिलं क्रुसावरती देवाची योजना होती तो 2 चोरांच्या मध्ये लटकला जावा. ही देवाची योजना का, तर चोराचा उद्धार व्हावा. आता येशू ख्रिस्त जो कबरेत जाणार आहे त्याच्यासाठी देवाची योजना काय, त्या देवानं कोणती योजना केली होती, तर त्याच्यासाठी एक भविष्यवाणी आपण वाचणार आहोत. मत्तयाचं शुभवर्तमान 12वा अध्याय 40वा वचन. पराक्रम तुम्हाला समजू द्या. मत्तयाचं शुभवर्तमान 12वा अध्याय 40 वचन. कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. पृथ्वीच्या पोटात. आता येशू ख्रिस्त आपल्या मरणाच्या पराक्रमासंबंधानं अगोदरच सांगून ठेवत आहे. जसा योना माशाच्या पोटात 3 दिवस 3 रात्र राहिला तसं मनुष्याचा पुत्र मातीच्या पोटामध्ये 3 दिवस आणि 3 रात्र राहणार आहे. मग कशासाठी, आता क्रुसावरती त्यानं एक पराक्रम केला. कोणता पराक्रम, 2 चोरांपैकी एकाचं तारण केलं, हा पराक्रम आहे.
म्हणजे येशूचं मिशन, येशूचं विजन पक्क आहे, ते म्हणजे लोकांचं तारण व्हावं. मग येशू ख्रिस्त नुसतं जिवंत लोकांचं तारण करतो का? पराक्रम काय? का त्या कबरेतला पराक्रम म्हटलेलं आहे? पुनरुत्थानाचं सामर्थ्य का म्हटलं? त्याच्या संबंधानं तुम्हाला मी सांगत आहे, त्यानं जिवंतपणे पराक्रम केला. परंतु तो ज्यास मेला म्हणजे आपला आत्मा सोपवला. मेला म्हणजे फक्त देह त्यागला बरं का, आत्मा मरत नसतो. आत्मा कुठंतरी जातो, आमचा आत्मा कुठंतरी जाणार आहे. आता त्याच्यात नाही मला पडायचं, कारण वेळ आपला पुष्कळ त्याच्यात जाईल. पण त्या आत्म्याला देवाच्या हाती सोपवलं. आणि देवाची योजना काय? 3 दिवस 3 रात्र त्याने मातीच्या पोटामध्ये थांबायचं. कशासाठी थांबायचं? येशू ख्रिस्तानं काय जाऊन करणारे? एक वचन तुम्हाला वाचायला सांगतो, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणामध्ये समजेल. इफिस्कराचं पत्र 4 अध्याय 9 वचन वाचा. इफिस 4:9. त्यानं आरोहण केलं, यावरून तो पृथ्वीच्या अधोलोकी उतरला. 3 दिवस 3 रात्र मातीच्या पोटामध्ये, म्हणजे अधोलोकामध्ये तो उतरला. अधोलोकामध्ये काय आहे? पराक्रम काय? तेच तुम्हाला सांगत आहे. अधोलोकामध्ये मेलेल्या लोकांचे आत्मे, आणि जसं या पृथ्वी तलावर जिवंत लोकांना त्यांनी सुवार्ता सांगितली. ऐका बरं का, जिवंत लोकांना सुवार्ता सांगितली, जिवंत लोकांना घोषणा केली. पण याचा पराक्रम काय? अजूनपर्यंत जगाच्या इतिहासात अशी नोंद नाही बरं का. अधोलोकामध्ये उतरला आणि काय केलं हे कोणी सांगत नाही, पण येशू ख्रिस्ता संबंधानं सांगितलं की तो मेला म्हणजे त्याचा आत्मा अधोलोकात उतरला. आणि कशासाठी उतरला त्याच्या संबंधानं एक वचन वाचा, मग त्याच्या पुढे आपण जाणार आहोत. पेत्राचं पहिलं पत्र 3 अध्याय 18 ते 20 वचन. पेत्राचं पहिलं पत्र 3 अध्याय 18 ते 20 वचन. कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल म्हणजे नीतिमान पुरुषानं अनितिमान लोकांकरिता एकदा मरण सोसलं. तो देहरूपात जीवे मारला गेला आणि आत्म्यात जिवंत केला गेला. आत्म्या बघा, देह रूपात मारला गेला पण आत्म्यामध्ये जिवंत केला गेला. बरेच लोक विचारतात ना, मग येशू ख्रिस्त देव होता, तो मेला, मग जग कसं काय चाललं? आम्ही सांगतो ना, ट्रिनिटीत, त्रैक्यातलं ऐक्य, देवचं बाप, देवचं पुत्र, देवचं पवित्र आत्मा. बरेच विचारतात तुम्हाला, येशू देव होता ना, मग येशू मेला, मग मेल्यावर जग कसं चाललं? देह मेला, येशू नाही मेला. काय सांगितलं? देह मेला पण आत्म्यामध्ये जिवंत केला. आणि देव कोण आहे? देव कोण आहे? आत्मा आहे. मग येशू मेला का? त्याचा देह मेला. का देह मेला? कारण देहाला पापाचा दंड भोगणं गरजेचं आहे. पाप देह करतो, आत्मा नाही करत बरं का. बरेच लोक सांगतात नाही, सैतान मला सांगतो सिगरेट पी. सैतान आत्मा आहे. सैतान तुमच्या हातामध्ये सिगरेट देत नाही, तुम्ही त्याच्यावरती आरोप करता, तुमचा देह पाप करतो, देहाला दंड भोगावं लागतं. तसं येशू ख्रिस्तानं सर्व मानवजातीचं पाप स्वतःच्या देहावरती घेतलं आणि देहाला दंड दिला, पण आत्मा जिवंत होता. आणि आत्मा अधोलोकामध्ये उतरला. कशासाठी उतरला? आता वाचा खाली. तो देहरूपात जीवे मारला गेला आणि आत्म्यामध्ये जिवंत केला गेला. त्या आत्म्याच्या द्वारे त्याने जाऊन तुरुंगातील आत्म्यांना घोषणा केली. हे आत्मे म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसामध्ये तारू तयार होत असता देव सहन करीत वाट पाहत होता. त्यावेळी ज्यांनी त्याची आज्ञा अवमानली तेच ते होत. कुणाला शुभवर्तमान सांगितलं? नोहाच्या दिवसामध्ये नोहानं शुभवर्तमान सांगितलं. ज्या लोकांनी तारू बनवण्यासाठी मदत केली आणि तारू बनवताना शुभवर्तमान नाकारलं आणि शुभवर्तमान नाकारल्यावर तारू बनून तयार झालं, त्या तारवामध्ये नोहा आणि त्याचा परिवार गेला. परंतु ज्या लोकांनी हेटाई केली आणि तारवाकडे ते गेलेच नाहीत, असे लोक मेले. पण झालं काय माहिती का? पाऊस पडायला लागल्यावरती आता नोहानं सांगितलेलं शुभवर्तमान नीट ऐका बरं का. हा पराक्रम अजूनपर्यंत कोणी केला नाही, येशूनीच फक्त हा पराक्रम केला. हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य काय ते तुम्हाला समजावून सांगत आहे. आता इकडं नोहानं शुभवर्तमान सांगितलं. या शुभवर्तमानामध्ये फक्त एकच होतं, जगाचा नाश, जवळ आला जगाचा नाश. पण त्याच्यामध्ये तारणाची योजना फक्त तारूच आहे. तारणाची योजना येशू नाही, तारू आहे त्या ठिकाणामध्ये. मग आता यांना
तारू काय विशेष ते लाकूड काय वाचवणार, लाकूड काय वाचणार, पण ते तारू म्हणजे येशू, तो प्रतिकात्मक होतं. पण या लोकांच्या डोक्यामध्ये ते आलं नाही. आणि जेव्हा पाऊस पडायला लागला आणि तारू तरंगायला लागलं, हे लोक जाऊन पश्चाताप करून दार ठोकायला लागले. अरे आम्ही शुभवर्तमान ऐकलं नाही आणि आम्ही सत्य स्वीकारलं नाही आणि दार पण दार देवानं बंद करून ठेवलं होतं. आता उघडणार कोण? ऐका बरं का, हा इतकं भारी आहे ना, मी त्याचा अभ्यास करतो तो म्हटलं काय सुंदर आहे. दार कोणी उघडायला? देव म्हटलं दार उघडायचं नाही. आणि इकडं दार बंद केल्या कारणानं हे लोक आता तारणात येणार नाही. आता देवाला तर देवाला वाईट वाटलं, अरे उगच मारलं यांना आता जीवन. मग ईश्वरला म्हटलं एक काम कर ना, किती देवाचं मन मोठं आहे बघा. तो म्हटलं या लोकांनी शुभवर्त एक चान्स यांना द्यायचा, एक चान्स तारणाचा. तू जा आणि अधोलोकात त्यांना सुवार्ता सांग. आणि शास्त्र काय सांगतं, येशू ख्रिस्त अधोलोकात उतरला आणि ज्या लोकांनी त्या काळी सुवार्ता स्वीकारली नाही, येशू तिथं गेला. आता सैतान आला पराक्रम का म्हटलं माहिती का? सैतानाला एवढा आनंद झाला, एवढे लोक मी बंदिवान करून ठेवले, एवढे लोक यांनी शुभवर्तमान नाकारलं, जगातली प्रत्येक व्यक्ती आज माझ्या बंदिशाळेमध्ये. आणि सैतानाला वाटलं मी लय मोठा पराक्रम केला, एवढ्या लोकांचा नाश केला. येशू ख्रिस्त आतमध्ये गेला आणि त्यांना सुवार्ता सांगितली आणि सुवार्ता त्यांनी स्वीकारली. आणि सुवार्ता स्वीकारल्यावर सैतानानं चाव्या खाली टाकल्या आणि म्हटलं मी हारलो, मी याला बंदिवान करून ठेवू शकत नाही. का? कारण जिथं पश्चाताप आहे आणि तिथं सुटका आहे. लक्षात घ्या, पुनरुत्थानाचं सामर्थ्य काय? जगातल्या प्रत्येक व्यक्तीला पश्चातापानंतर सुटका मिळते, हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून शास्त्र सांगतं त्यांनी सगळ्यात मोठा पराक्रम केला. कोणता पराक्रम? आजपर्यंत जिवंत लोकांना स्वर्गाचा मार्ग दाखवणारे पुष्कळ लोक असतील, पण येशू ख्रिस्तानं असा पराक्रम केला, त्यानं कबरेतल्या लोकांना सुद्धा स्वर्गाचा मार्ग दाखवला, असं शास्त्र सांगतं. म्हणून म्हटलं तुम्हाला पुनरुत्थानाचं सामर्थ्य माहित करून घेणं गरजेचं आहे. नोहाच्या दिवसामध्ये येशू नव्हता, पण देवानं त्याच्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिली. त्या लोकांनी वचन स्वीकारलं आणि वचन स्वीकारल्याबरोबर यांनी सत्य आणि स्वीकारलं. आता त्या दिवशी काय घडलं ऐका. त्या दिवशी तारवाचं दार बंद झालं. इकडं येशू ख्रिस्ताचा आत्मा, येशू ख्रिस्तानं येशू ख्रिस्ताची मान टाकली, अंधार पडला. नोहाच्या दिवसामध्ये शुभवर्तमान सांगितलं, दार बंद केलं, येशूनं मान टाकली आणि दर्शन मंडपाचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. म्हणजे तो म्हणतो आता दार बंद नाही, आता दार उघड. हा पराक्रम फक्त प्रभू येशू ख्रिस्त करू शकतो. फक्त येशूच पराक्रम हा करणार, बाकी कोणच नाही करणार. त्यानं उघडलं दार सगळ्यासाठी, कायमचं. जिवंतांसाठी केलं, मेलेल्यांसाठी दार उघडलं. पण कोणासाठी? आता मेलेल्या लोकांसाठी नाही बरं का. ख्रिस्त माहीत नसताना जे मेले नोहाच्या दिवसातले, आता जे जिवंत आहेत त्यांना तुम्हाला ख्रिस्ताची ओळख करून घेणं गरजेचंच आहे. तुम्हाला ओळख करून घ्यावीच लागणार आहे. पण नोहाच्या दिवसामध्ये ज्या लोकांना ख्रिस्ताची ओळख नव्हती, येशू तिथं गेला आणि असं लिहिलं, मृत माझी वाणी ऐकून जिवंत होतील. येशू ते पण बोलला. आणि काय घडलं, इकडं प्रभू येशू ख्रिस्त अधोलोकामध्ये उतरला आणि वाणी सांगायला लागला, पहा मी स्वर्गाचं द्वार, पहा मी स्वर्गाचं द्वार, माझ्या द्वारे लोचून कोणाला पित्याकडे जा. आणि आतमध्ये लोखंडी अडसड, पितळी बंधनं त्यांच्यावरती असताना तिथले कैदी ओरडायला लागलेत, अरे मसीहा, अरे उद्धार करता, आम्हाला मोकळं कर, आम्ही त्या दिवशी तुझी वाणी ऐकली नाही, आम्ही देवाचा आवाज ऐकला नाही. येशू म्हटला घाबरू नका, आता उद्धार करता तुमच्या दाराजवळ आला. तो म्हणतो अधोलोकाच्या चाव्या माझ्याकडे आहेत. आता मी चाव्या घेतलेल्या आहेत आणि त्यानं त्या चाव्या उघडल्या. आणि लोकांना दिसायला पाहिजे की यानं मेलेल्या लोकांना सुवार्ता सांगितली, तर त्याचा परिणाम म्हणून इकडं येशू मेला आणि तिकडं कबरा उघडल्या गेल्या आणि मेलेले लोक जिवंत झाले. काय असा पराक्रम जगाच्या इतिहासामध्ये कोण करू शकलं का? पण माझ्या ख्रिस्तानं तो पराक्रम करून दाखवला. म्हणून शास्त्र काय सांगतं की तो त्याच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला पुनरुत्थानाचं सामर्थ्य कळतं ना, तो मेलेल्या व्यक्तीचं भय कधी बाळगत नाही. मृतांचं भय बाळगू नका. तुम्हाला कधी असा विचार डोक्यामध्ये आणू पण नका, एक मृत व्यक्तीचा आत्मा मला त्रास देईल. अहो, ख्रिस्तानं त्या आत्म्यांनाच मोकळं केलेलं आहे. हे आत्म्याला मोक्ष दाखवलेला आहे, स्वर्गाचा मार्ग त्यांनी दाखवला, मार्ग दाखवणारा प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून पुनरुत्थान एक मोठं सामर्थ्य म्हटलं. का सामर्थ्य? कारण शास्त्र सांगतं त्यांनी मेलेले जिवंत या पुनरुत्थानाच्या द्वारे केलं. तो खाली उतरला आणि खाली उतरून या लोकांना शुभवर्तमान सांगून त्यानं पराक्रम केला. दुसरी गोष्ट आपण वाचूया, कोरिन्थीकराचं पहिलं पत्र 15वा अध्याय
आणि त्याचं 21 पासून 26 पर्यंतची वचनं. करंथीकराचं पहिलं पत्र 15वा अध्याय. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, हा. म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. हा. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे प्रथम फळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी नंतर शेवट होईल. तेव्हा सर्व अधिपत्य, 26 पर्यंत, सर्व अधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्यही नष्ट केल्यावर तो देवपित्याला राज्य सोपून देईल. कारण आपल्या पायाखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. आता या पुनरुत्थानाला सामर्थ्य का म्हटलं माहिती का? माणसाला जगातला सगळ्यात मोठा शेवटचा शत्रू कोणता असेल तर मरण. सगळ्यात मोठा शत्रू कोण? आणि शेवटचा शत्रू बर का, या जगामध्ये मरणाशिवाय दुसरा शत्रू शेवटचा कोणताच नाही. आणि पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुमचे शत्रू माणसं नाहीत, तुमचं झगडणं. मग लढायचं कशाबरोबर? मरणाच्या विरोधात लढायचंय, माणसांविरुद्ध नाही लढायचं. जो माणसांविरुद्ध लढतो ना त्याला पुनरुत्थानाचं सामर्थ्य कळालं नाही. आमचं झगडणं मृत्यू बरोबर आहे. आणि येशू ख्रिस्त सिक्वेन्स जर तुमच्या लक्षात आला ना, पुनरुत्थानाचं सामर्थ्य, आणि कोणाला समजतं त्याला कळतं, तो तुमचं झगडणं रक्तमांसाबरोबर नाही आहे. आमचं खरं झगडणं मरणाच्या विरोधामध्ये. का मरणाच्या विरोधामध्ये? एका माणसानं पाप केलं आणि मरण जगामध्ये आणलं. म्हणजे शेवटचा शत्रू निर्माण कोणी केला? माणसानं. आणि तो शत्रू कसा निर्माण झाला? पाप केल्यानं. आता पापाची गुलामगिरी म्हणजे मरणाची गुलामगिरी आम्हाला करावी लागणार, कारण माणसानं पाप केलं, माणसानं मरण आणलं. मग आता माणूसच मरणाचा नायनाट करणार आहे. जसं एका माणसाच्या द्वारे मरण, तसं एक माणूस पुनरुत्थी झाल्यावर सगळी माणसं पुनरुत्थित होणार आहे. एक माणूस मरण आणतो तर एका माणसानं दाखवून द्यायचं निर्दोष निष्कलंक जीवन. आता देवानं सांगितलं, या झाडाचं फळ ज्या दिवशी तू खाशील त्या दिवशी तू मरशील, हमखास मरशील. मग आता देवाला त्याचा तो शाप काढून घ्यायचा आहे. ज्या दिवशी तू फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील. मग देवानं मरण पाठवलं आणि त्याला वाटलं की नाही, यांना मला कायम नाही मारायचंय. मग आता ते मरणाचा शाप काढून घ्यायचा आहे. शास्त्र काय सांगतं? ख्रिस्त आमच्यासाठी शाप झाला. मग तो म्हटला, आता मरण मी स्वीकारतो, मी आज्ञापालन करतो. तू जे मरण माणसाला दिलं ना, ते मरण काढून टाक. कसं काढून टाक? मी मरण स्वीकारतो. वास्तविक पाहता देव मरत नाही, पण मानव म्हणून मी आलो ना, तुझा मुलगा म्हणून नाही, मानव म्हणून आलो. मी मरतो आणि मी मेल्यावरती त्या मरणाची नांगी जी आहे, मरणाला एकच नांगी आहे. जसं गांधीन माशीला ती नांगी मारली की ती गांधीन माशी तडफडून मरते. का तर तिला जिवंत राहता येत नाही. सैतानाला मरणाची एकच नांगी होती आणि त्या क्रूसावरती येशूच्या कुशीत त्याडी भोसकली आणि भोसकल्यानंतर आता सैतानाकडे नुसतं आणि गरगर करणं आहे, पण ताकद नाहीये. का तर मरणाची नांगी ख्रिस्तामध्ये गेलेली आहे. आणि ख्रिस्तानं नांगी घेतली, कबरेमध्ये गेला आणि ख्रिस्त पुनरुत्थी झाल्यावर आता येशू म्हणतो, अरे मरणा तुझी नांगी कुठे आहे? तो म्हणतो, नांगी माझ्याकडे, मी जिवंत झालो. मग पुनरुत्थानाचं सामर्थ्य काय? जे लोक जिवंत आहेत त्यांना मरणाची भीती नाही. म्हणून शास्त्र सांगतं, जे लोकांना पुनरुत्थानाचं सामर्थ्य कळलं ते मरणाच्या भीतीखाली कधी वावरत नाही. येशूच्या द्वारे मरण नाहीसं झालेलं आहे आणि त्यानं दाखवलं, मी पुनरुत्थी झालो. आता बऱ्याच वेळा पुनरुत्थान माहीत नसल्या कारणानं बरेच लोक या पहिल्याच मरणामध्ये अडकून पडलेले आहेत. पहिल्याच मरणाचा विचार करत आहेत. त्यांना असं वाटतं, नाही मरायला नाही पाहिजे, नातेवाईक नाही मारायला पाहिजे, आई नाही मारायला पाहिजे, बाप नाही मारायला पाहिजे, हे नाही मारायला पाहिजे. अरे ते मरण सगळ्याला येणार आहे. देह जिथं देह तिथं मरण असणार आहे. पण पुनरुत्थानाच्या द्वारे येशू ख्रिस्त काय सांगतो की जसा मी पुनरुत्थित झालो तसं तुम्ही पण पुनरुत्थित होणार आहात. आमेन. हा पराक्रम कोणी करू शकलं नाही प्रियांनो, पण ख्रिस्तानं तो पराक्रम करून दाखवलं. वाचा ते वचन पुन्हा एकदा. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. मनुष्याच्या द्वारे मरण आहे तसं
मनुष्याच्या द्वारेच पुनरुत्थान आहे. म्हणजे आदामाच्या द्वारे, तो पहिला आदाम आणि प्रभू येशू ख्रिस्त दुसरा आदाम. मग देवानं पहिल्या आदामाला मरण दिलं, पण दुसऱ्या आदामाला मात्र त्यांनी सांगितलं मरणार नाही. हालेलुया. म्हणून लक्षात ठेवा, आज हे शरीर मरणार आहे, शरीर मरणार आहे, आत्मा नाही बरं का. आमेन. मी प्रभूवरती विश्वास ठेवतो आणि मी प्रभूवरती विश्वास ठेवल्या कारणानं एक दिवशी येशू ढगावरती बसून येईल. त्यास माझा आत्मा जसा ख्रिस्त उठला तसा प्रत्येक आत्मा उठला जाणार आहे. हे पराक्रम या असणाऱ्या पुनरुत्थानाच्या द्वारे केलेलं आहे. म्हणून मरणाची भीती आता बाळगायचं नाही. विश्वासणाऱ्यानं मृत्यूची भीती बाळगायची नाही. मृत्यू तुमच्या दारात दस्तक द्यायला त्याला धमकवायचं. हालेलुया. उगा भीती दाखवतोस काय? अरे तुझी नांगी तर कुसावरती येशीने ठेचून काढलेली आहे. हालेलुया. आम्हाला ते सत्य कळालेलं आहे. तू फक्त भुंगा आहेस, असला भुंगा की ज्या भुंग्याला नांगीच नाहीये. हालेलुया. तू फक्त आवाज करणार आहे. लक्षात ठेवा, कधी कधी आजारपणाचा आवाज तुमच्या कानावरती पडेल, पण तुम्ही मरणार नाही. का? कारण ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे. हे सत्य कळलं पाहिजे. हालेलुया. घाबरून जायचं नाही. जेव्हा मरण यायचं तेव्हा येणारच आहे. मरणाची ताकद तुमच्यावरती कधी राज्य गाजू शकणार नाही. म्हणून कितीही मोठा प्रश्न आला ना तर प्रार्थनापूर्वक सामोर लगेच ख्रिस्ताचं पुनरुत्थान डोळ्यासमोर आणायचं. हालेलुया. डॉक्टर तुमच्या समोर रिपोर्ट्स ठेवतील, असं असं झालेलं आहे, एवढ्या दिवसांनी तुम्ही मरणार आहे, 2 तासांनी मरणार आहे, 4 तासांनी मरणार आहे, 10 तासानं तुम्ही मरणार आहे, कॅन्सर आहे, अमक आहे, हे आजार आहे, तो आजार आहे. किती पण मोठा आजार असू द्या, बायबल सांगतं पुनरुत्थानाच्या द्वारे त्यानं सगळं काही नष्ट करून टाकलंय. मरणाचं सामर्थ्य त्याने नष्ट करून टाकलं. म्हणून लक्षात ठेवा, पुनरुत्थान एक मोठी पॉवर आहे. आमेन. आम्हाला ती पॉवर आली पाहिजे. बरं लक्षात ठेवा, बेडवरती पडलं तरी तुमच्या, जसं डॉक्टर इंजेक्शन देतात ना, इंजेक्शन दिल्यावर आम्हाला आपोआप बरं वाटतं, नाही एकदम फ्रेश झालो. आता तुमच्यासाठी सगळ्यात मोठं इंजेक्शन आहे कोणतं? हालेलुया. मरणच पॉवरलेस झालेलं आहे. हालेलुया. मरणाची शक्तीच कमी झालेली आहे. आता मरणाची ताकदच तुमच्याकडनं आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मनुष्य कुठल्या विकारानं मरत नाही. येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास नसल्या कारणानं त्याला मृत्यू गाठतो. त्याला पुनरुत्थानाचं सामर्थ्य माहित नाही, म्हणून तो आणि एक प्रकारच्या भीतीमध्ये. पण ज्याला पुनरुत्थानाचं सामर्थ्य कळालं, येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान कळालं, तो व्यक्ती कुठल्याही प्रकारच्या मरणाच्या भीतीमध्ये राहत नाही. कारण जेव्हा तुम्ही कबरेकडे जाता, आता ख्रिस्त हा मरणातून उठला हे गाणं तुम्ही गाताल, नाचताल, पण जेव्हा प्रत्यक्ष मरण तुमच्या समोर येईल ना, तो पुनरुत्थान पण बाजूला गेलं आणि ख्रिस्त पण बाजूला गेला. तुम्ही एकमेकाशी झुंज करत बसता. परंतु लक्षात ठेवा, पुनरुत्थान एक मोठी पॉवर आहे, एक सामर्थ्य आहे. आणि प्रभू त्याच्या लोकांना जेव्हा बोलवायचं तेव्हाच बोलवणार आहे. मध्ये तुम्ही जाऊ शकणार नाही. हालेलुया. नाही जाऊ शकणार तुम्ही, है की नाही? मग आता त्या पूनमचं एवढं डोकं फुटलं, 57-58 टाकी, मग काय गेली का ती? ठेचून परत आली ना चर्चमध्ये. हालेलुया. असे किती लोक आहेत ज्यांना मरता मरता देवानं घेऊन आलेले आहे. का? कारण पुनरुत्थान एक मोठं सामर्थ्य आहे. आमेन. मोठं सामर्थ्य आहे, पॉवर आहे ती. आणि पॉवर जगातल्या लोकांना कळलं पाहिजे. आणि जेव्हा जगातल्या लोकांना पुनरुत्थानाचं सामर्थ्य कळतं ना, ते निर्भीड जीवन जगतात, हालेलुया. मोकळेपणानं. शद्रक मेशक अबेदnego, या भट्टीतनं तुझा देव तुला सोडवेल का? अजून तर त्यांना पुनरुत्थान माहित नव्हतं. कळलं नाही, या भट्टीतनं देवानं सोडवलं नाही तरी चालेल, पण आम्ही मूर्तीला दंडवत घालणार नाही. आतमध्ये पडले, पुनरुत्थानाचं सामर्थ्य आतमध्ये. 3 टाकले पण 4था दिसतोय, आणि 4था देवाच्या पुत्रासारखा. कारण तिथं रिझरेक्टेड ख्राइस्ट आणि पुनरुत्थित ख्रिस्त तिथं होता, जीवन तिथं होतं, म्हणून त्यांना मारू शकला नाही. मग एवढं तुमच्या समोर असताना सुद्धा तुम्ही मरणाची भीती का बाळगता? बायबल सांगतं त्यानं मरणाला हरवलेलं आहे. म्हणून जगामध्ये विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं हे सामर्थ्य घेऊन जगायचं असतं. आमेन. देवानं मला मरायसाठी नाही, जगायसाठी जगामध्ये पाठवलं, हालेलुया. जगण्यासाठी, लढण्यासाठी. जसं ख्रिस्त मरणाशी लढला आणि त्या पद्धतीनं त्यानं मरणाची घोषणा, त्याची सत्ता नष्ट करून पुनरुत्थानाचा मोठा विजय साजरा केला. मरणाची सत्ता त्याने संपवलेली. अजून एक गोष्ट आपण वाचूया, प्रगटीकरणाचं पुस्तक. काय पराक्रम, पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. प्रगटीकरणाचं पुस्तक 20वा अध्याय 4 ते 6 वचन. प्रगटीकरण 20वा अध्याय 4 ते 6 वचन. हा. राजासने पाहिली, नंतर मी राजासने पाहिली, त्यावर त्यावर कोणी बसले होते. कोणी बसले होते. त्यांना
त्यांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता आणि येशूविषयीच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता आणि ज्यांनी श्वापदाला व त्यांच्या मूर्तीला नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळावर व आपल्या हातावर त्याची खून धारण केलेली नव्हती त्यांचे आत्मेही पाहिले ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर 1000 वर्षे राज्य केले मृतांपैकी बाकीचे लोक ती 1000 वर्षे पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाही हेच पहिले पुनरुत्थान आता या पुनरुत्थानाची पावर काय माहिती का? ऐका बरं का, मला नाही वाटत तुम्ही त्या काळामध्ये असावं. कोणत्या काळामध्ये? ज्या काळामध्ये असं म्हटलं त्या श्वापदाची खून त्यांनी आपल्या कपाळावरती धारण केली असं लिहिलंय त्या काळामध्ये. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल, रॅप्चर होईल आणि विश्वासणारे लोक उचलले जातील. उचलले गेल्यानंतर ऐका, सगळेच उचलले जाणार नाही. तुमच्या स्वभावामुळे तुम्ही 100% खाली राहणार आहात. आमचे स्वभाव जर बदलले नाहीत तर रॅप्चर मध्ये आम्हाला भाग असणार नाही. 1001% लिहून घ्या, 1001%. धार्मिक जीवन म्हणजे चर्चला येणं नाही. धार्मिक जीवन म्हणजे बायबल वाचन नाही. धार्मिक जीवन म्हणजे गाणं नाही. धार्मिक जीवन म्हणजे तुमचं प्रॅक्टिकल जीवन, जिथं तुम्हाला सिद्धांताला बिलगून राहावं लागतं, जिथं तुम्हाला तुमच्या वर्तनामध्ये बदल करावा लागतो, जिथं तुमचे संबंध नीट करावे लागतात एकमेकाशी. ते तुमचं धार्मिक जीवन आहे. ज्या धार्मिक जीवनाची अपेक्षा प्रभू तुमच्याकडनं करत आहे ते धार्मिक जीवन जगला नाही. कितीही वर्ष चर्चला या, कितीही त्याग करा, रॅप्चर मध्ये तुमचा भाग कधीच असणार नाही. आणि रॅप्चर झाल्यानंतर एक गोष्ट ध्यानात ठेवा, बऱ्याच ठिकाणामध्ये गेल्यावर मी पुष्कळ चर्चा याच्यातनच करत असतो. बरेच लोक आणि त्या पुनरुत्थानामध्ये त्यांना भाग नसणारे 1000 वर्षाचं भयानक प्रकारचं आणि त्या अधोलोकाच्या यातना त्यांना भोगाव्या लागणारे. पण पहिल्या पुनरुत्थाना संबंधानं म्हटलं, पहिलं पुनरुत्थान त्या लोकांना असणारे ज्यांनी आपला शिरच्छेद करून घेतला, ज्यांना मारण्यात आलं आणि मारत असताना त्यांनी छळ सहन करून घेतला. मरणाची भीती त्यांनी बाळगली नाही. ते मरत असताना श्वापदाची खून त्यांनी आपल्या कपाळावरती घेतलेली आहे. बायबल सांगतं, बोलावलेले पुष्कळ पण तू निवडलेले मात्र थोडके असणार आहे. पुष्कळ लोक आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतील पण त्यांच्याच्यानं जावं होणार नाही. न जाणाऱ्या असंख्य गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत. आम्ही प्रयत्न करतो परंतु काही गोष्टी आम्हाला देवाच्या राज्यामध्ये जाण्यापासून प्रतिबंध करत आहे. आम्ही देवाच्या राज्यामध्ये पोहोचू शकत नाही. आमचे स्वभाव आहेत, आमचे विचार आहेत, आमच्या काही सवयी आहेत. या सवयी आम्हाला आतमध्ये जाऊ देत नाही. आणि लक्षात ठेवा, या सवयी, या स्वभावामुळे एक दिवशी रॅप्चर होऊन जाईल पण तरी सुद्धा त्या रॅप्चर मध्ये आम्हाला भाग नसणार आहे. आणि लक्षात ठेवा, रॅप्चर झाल्यानंतर या पृथ्वी तलावरचा काळ इतका कठीण असेल, या कठीण काळामध्ये तुम्हाला विश्वास ठेवणं फार कठीण असणार आहे. पण पुनरुत्थानाचं सामर्थ्य सांगतं, एवढं सगळं होत असताना सुद्धा ज्या लोकांना मरणाची भीती वाटत नाही, ज्यांना कळतं की ख्रिस्ताबरोबर मला उठायला पाहिजे, जसा ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि त्याच्या पुनरुत्थानामध्ये माझा पण भाग असला पाहिजे, तर पवित्र शास्त्र सांगतं त्यांनी आपल्या माना कापू दिल्या, त्यांनी आपल्या शरीराला वेदना होऊ दिल्या आणि अशा परिस्थितीमध्ये त्याने श्वापदाचं चिन्ह आपल्या कपाळावरती घेतलं नाही. आणि त्याचा परिणाम काय असणार आहे? तो म्हणतो, लिहून ठेव, ज्यांनी अशा प्रकारचं वर्तन केलं आणि त्या लोक ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल आणि त्याच्या पुनरुत्थानाबरोबर जसं ख्रिस्ताचं पहिलं पुनरुत्थान तसं या लोकांचं पहिलं पुनरुत्थान. पण बाकीचे लोक ज्यांनी देवाचं वचन ऐकून स्वतःमध्ये बदल केला नाही, ज्या लोकांनी स्वतःमध्ये बदल केला नाही, 1000 वर्ष ज्या ठिकाणात सैतानाला बांधून ठेवणार आहे, ज्या अधोलोकामध्ये अग्नीमध्ये सैतानाला बांधून ठेवणार आहे, तिथं 1000 वर्ष या लोकांना तशाच पुनरुत्थानाशिवाय 1000 वर्ष तिथंच त्या अधोलोकात यातना भोगाव्या लागणार आहे. म्हणून बायबल सांगतं, त्या यातना भोगण्याच्या ऐवजी आता यातना भोगा. आता तुम्हाला त्रास होईल. हे ख्रिस्ती जीवन तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाही बरं का. हे असं फुलासारखं जीवन नाहीये. एक सण आला, त्या सणाला
आम्ही एन्जॉय केला तसं नाहीये. तुम्हाला तिथं पोहोचण्यासाठी, अहो मी बोलता बोलता परा बोललो, एका शाळेला ॲडमिशन घ्यायचं ना तर आमच्या पोराला मी ट्रेन करून नेतो तिथं, नाही का, चांगल्या स्कूलमध्ये. आणि पहाटे 4 वाजल्यापासून काही लोक रात्रभर तिथंच थांबतात. आणि त्या मुलाला 4 महिने त्याची इतकी उजळणी घेतात. तिथं असं बोलायचं, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर फादर्स नेम, तुम्ही कुठं राहता ते त्याला शिकवतो, फ्लॉवर सांग, हे सांग, ते सांग. त्या पोराला वाईट बोलायचं नाही, सगळं एवढं चांगलं. आणि गेल्यावर गुड मॉर्निंग हे सगळं शिकवतो. आणि ते पोरगं बिचारं डोळे चोळत तिथे गुड मॉर्निंग अमकं तमकं सगळं बोलतो. का तर त्याची भाषा बदललेली. आणि त्याचं फर्स्ट इम्प्रेशन ते पहिलं ॲडमिशन. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला स्वर्गात जाताना तुमची भाषा कशी असली तर तुम्ही तिथं ॲडमिशन मिळेल? नाही हो. पहिल्या पुनरुत्थानामध्ये तिथं काय म्हटलं, फर्स्ट ॲडमिशन. वाचा बरं काय म्हटलंय. पहिल्या पुनरुत्थानात हा, ज्याला भाग आहे, ज्याला पहिल्या पुनरुत्थानात भाग आहे तो धन्य. म्हणजे पहिलं ऍडमिशन ज्याला मिळालं तो धन्य. कोणाला पहिलं ऍडमिशन मिळणार आहे तिथं दिले खाली. हा, मृतांपैकी बाकीचे लोक ती 1000 वर्षे पूर्ण होईपर्यंत 1000 वर्ष पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाहीत. हेच पहिले पुनरुत्थान. हा, बाकीचे लोक जिवंत होणार नाही. त्या बाकीच्या लोकांमध्ये तुम्ही असू नये. पुनरुत्थानाचं सामर्थ्य काय माहिती का, डिवायडेशन. कोणाला कोण डिवाइड होणार आहे, ज्यांनी ख्रिस्तावरती विश्वास ठेवून वचनाप्रमाणे जीवन जगले, तुमच्या इच्छेप्रमाणे नाही. पुनरुत्थानाची पॉवर काय, इथं डिवायडेशन होणार आहे. पुनरुत्थानाचं सामर्थ्य काय, इथं विभागणी होणार आहे. कोणाची विभागणी, विश्वास ठेवून विश्वासाचं वचनानुसार जीवन जगणारे आणि वचनाला डावलून हट्टीमानानं आहे तसं जीवन जगणारे. 100% डिवायडेशन होणार आहे. आता तुम्हाला वाटाय जसं वागतं तसं तुम्ही बिंदास वागा, तुम्हाला कोण प्रतिबंध करणार. पण पुनरुत्थानात ते सामर्थ्य, कोणतं सामर्थ्य, तुम्हाला वेगळं करण्याचं सामर्थ्य. तुम्हाला वेगळं केलं जाणार आहे. 1000 वर्ष पहिलं पुनरुत्थान म्हणजे ख्रिस्ताबरोबर आनंद व्यक्त करण्यासाठी, राज्य करण्यासाठी पहिलं पुनरुत्थान असणार आहे. म्हणून पवित्र शास्त्र काय सांगतं, बाकीचे लोक त्यांचं पुनरुत्थान होणार नाही तर ते काय असणार आहे. वाचा. मृतांपैकी बाकीचे लोक ती 1000 वर्षे पूर्ण होईपर्यंत 1000 वर्ष पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाहीत. हेच पहिले पुनरुत्थान. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही. म्हणजे तुम्हाला 1000 वर्ष नरकामध्ये पडण्यापासून जर कोण वाचवणार आहे तर ख्रिस्ताचं पुनरुत्थान. दुसरं मरण येऊ नये तुमच्यामध्ये. एक मरण सगळ्याला ठरलेलंच आहे. लक्षात ठेवा, जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला पहिलं मरण येणारच आहे. हे पहिलं मरण कोणी टाळू शकणार नाही. पण ख्रिस्ताचं पुनरुत्थान दुसऱ्या मरणाला टाळतं. कोणतं दुसरं मरण, 1000 वर्ष नरकामध्ये पडणं, अधोलोकामध्ये पडणं, यातना भोगणं, हे दुसरं मरण आहे. म्हणजे तुमच्या आत्म्याला 1000 वर्ष यातना भोगायला ठेवायचं का तुमचा आत्मा ख्रिस्ताच्या पहिल्या पुनरुत्थानामध्ये उठला जावा, याचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. मग ते कोणाला मिळणार आहे, दुसरं पुनरुत्थान, पहिलं पुनरुत्थान कोणाला मिळणार आहे. दुसऱ्या मरणाची बाधा कोणावरती येणार नाही. ज्यांनी पृथ्वी तलावरती त्रास भोगला, तिथं लिहिलंय, ज्यांनी त्या श्वापदाची खून आणि येशूविषयीच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनामुळे. कशामुळं, देवाच्या वचनामुळं ज्यांचा शिरच्छेद झाला होता आणि ज्यांनी श्वापदाला, ज्यांना देवाच्या वचनामुळं शिरच्छेद, म्हणजे तुम्हाला वचन पाळण्यासाठी त्रास भोगावा लागणार आहे. वचन सोडून तुम्ही तसंच पुढे गेला. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, मला नाही माहिती तुम्ही किती गंभीर आहात आणि तुम्ही किती गंभीर आपल्या आत्मिक जीवनाचा विचार करता. कित्येक वेळा देवाचं वचन आमच्याकडे येतं पण त्याच्या बाबतीत आम्ही कॉन्शियस नसतो. आम्हाला नाही वाटत या पद्धतीने आमच्यामध्ये बदल करावा. आणि तुम्हाला वाटतं का, जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाच्या विरोधात तसंच पुढे जाता, धिटाईनं त्याच गोष्टी करत राहता, तर रिझर्वेक्शन मध्ये किंवा त्या पुनरुत्थानामध्ये तुमचा भाग असेल अशी कल्पना तरी तुम्ही कशी करू शकता. तुम्हाला रोज स्वतःची तपासणी करावी लागणारच आहे. तुमची कृती, तुमचे विचार, ख्रिस्ताचं वचन जे तुमच्याशी बोललं गेलेलं आहे, ज्या वचनाच्या द्वारे प्रतिदिवशी तुम्हाला बोध केला जात आहे,
प्रत्येक संदेश तुमच्याकडे येतो, त्या संदेशामध्ये तुम्ही स्वतःची आणि कुठल्याही प्रकारे बदल करत नाही, आणि मग काय होणार आहे? इथं म्हटलं वचनामुळे शिरच्छेद व्हायला पाहिजे ना. वचनाचा त्रास तुम्हाला भोगावा लागणार आहे, पण तुम्ही मानसिक त्रास, तुमचा शारीरिक त्रास, या त्रासाचा विचार करता आणि पहिलं पुनरुत्थान तुम्ही घालून बसता ना. त्या पुनरुत्थानामध्ये भाग असावा याच्यासाठी तुम्ही खास प्रयत्न करत नाही. आहे तसं जीवन जगणं. आणि तुम्हाला कशामध्ये समाधान मिळतं? मला कशामध्ये समाधान मिळतं? मला काय बरं वाटतं? बदला घेण्यामध्ये बरं वाटत असेल, अपमान करण्यामध्ये बरं वाटत असेल, व्यसन करण्यामध्ये बरं वाटत असेल, लाचार होण्यामध्ये बरं वाटत असेल, वाईट जीवन जगण्यामध्ये बरं वाटत असेल, हेवा मत्सर राग याच्यामध्ये तुम्हाला बरं वाटत असेल, मग तुम्ही कसं पहिल्या पुनरुत्थानामध्ये सहभागी होणार आहे? तुम्ही विचार तरी कसं करू शकता की माझं पहिलं पुनरुत्थान होईल? मग पुनरुत्थानाचं सामर्थ्य काय माहिती का? पुनरुत्थानाचं सामर्थ्य, आता जे लोक दुःख भोगतात, नीट आहे का, जे लोक अपमानित होतात, ज्या लोकांची निंदा होती, ज्या लोकांचा शिरच्छेद होतो, जे लोक लाचार वचनामुळे झालेले आहेत की त्यांना काही करता येत नाही, वचनाला बांधील आहेत, सहन करत आहेत, बायबल सांगतं पहिल्या पुनरुत्थानामध्ये त्यांचा भाग असणार आहे. हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. इथं वेगळं केलं जाणार आहे. म्हणून पृथ्वी तलावर जगताना मला कोण काय बोलतं, माझ्याविषयी कोण काय विचार करतं, हा विचार पण तुमच्या डोक्यात येऊ देऊ नका. अहो शिरच्छेद व्हायला पाहिजे. तुम्ही साध्या विचारांमध्ये अडकून पडता. पुनरुत्थानाचं तुम्ही ख्रिस्ताशी समरूप झाला, आणि ख्रिस्तानं समरूप होत असताना त्याला क्रुसावरती दिलं, त्याच्या तोंडावरती थुंकले, त्याच्या पाठीला आणि फटके मारले, त्याच्या दाढीचे केस उपटले, एवढं सगळं त्यानं सहन केलं आणि तो मेला आणि पुनरुत्थित झाला. आता पुनरुत्थित झाल्यावर तो ख्रिस्त क्रुसावरती अर्पण होण्यासाठी नव्हे, तर राजांचा राजा बनून या जगाचा न्याय करण्यासाठी येणार आहे. हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य. तसं आता जर तुम्हाला दुःख भोगावं लागत असेल, तर ख्रिस्त येईल त्यास तुम्ही दुःख भोगण्यासाठी नव्हे, तर त्याच्याबरोबर राज्य करण्यासाठी पुन्हा एकदा पुनरुत्थित होणार आहात. म्हणून हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य लक्षात घ्या. आता मला माझा अपमान होतो, आता मला कोणीतरी काहीतरी नाही, याच्यामध्ये काही मजा नाही. हे असलं जीवन नसतंच. आत्मिक जीवन असं नसतंच. आत्मिक जीवन याच्यापेक्षा सुंदर असतं. इकडं एका गालात मारली, दुसरा गाल पुढं केला, एक कोस म्हणला, 2 कोसा, बंडी मागितली 17. हे ख्रिस्ती जीवन आहे. आणि ते जीवन जगणारे लोक पहिल्या पुनरुत्थानात त्यांना भाग असणार आहे. अजून एक वचन वाचा, लुकाचं शुभवर्तमान 14वा अध्याय 12 ते 14 वचन. लुकाचं शुभवर्तमान 14वा अध्याय 12 ते 14 वचन. मग ज्याने त्याला आमंत्रण केले होते त्यालाही तो म्हणाला, ज्याला त्याने आमंत्रण केलं होतं त्यालाही तो म्हणाला, जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ कराल, तेव्हा तुम्ही आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान शेजारी यांना बोलावू नका. बघा, आपल्या सगळ्या पार्ट्या अशाच त्यांना बोलू नका. कारण ते कदाचित तुम्हाला उलट आमंत्रण करीतील. आता तुम्हाला लाजकाज ठेवच लागतं. आपण एवढं खाल्लं, एकदा तर पार्टी ठेव, व तुमची फेड करतील, फेड होईल. तर तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा दरिद्री, कुणाला हो? दरिद्री, व्यंग, लंगडे व आंधळे यांना आमंत्रण करा. का करा बघा बरं का, यांना आमंत्रण करा, म्हणजे तुम्ही धन्य व्हाल. कारण तुमची फेड करावयास त्यांच्याजवळ काही नाही. तरी नीतिमानांच्या पुनरुत्थानासह समयी तुमची फेड होईल. या पुनरुत्थानाचं सामर्थ्य काय माहिती का? आता बघा, तुम्ही नुसतं पुनरुत्थित नाही होणार. जसं हॉस्पिटलमधनं आम्ही म्हणतो ना, त्यांना दवाखान्यातनं घरी आणलं, आणि दवाखान्यातनं घरी आणल्यावर तुम्ही घरी आणता त्याला कंजी, लिंबू पाणी, डॉक्टर सांगतात तोपर्यंत एवढंच द्यायचं बरं का त्याला. हळूहळू पचायला लागल्यावर तुम्ही मला आणा, चेक करा, मग दाखवा, मग जेवायचं कधी ते सांगणार आहे. आणि तो बिचारा तडपा, अगं मला भाकर खायची नाही, डॉक्टरनं कंजी सांगितले. पुनरुत्थानाचं तसं नाही. इकडं तुमचं रिझरेक्शन, तुम्ही पुनरुत्थित झाला तर तुमचं पुनरुत्थान इकडं कबरेतनं प्रभू तुम्हाला बाहेर काढतो. ते बाहेर काढताना विशेष प्रकारची गिफ्ट तुमच्यासाठी तयार असणार आहे. काय पुनरुत्थानाचं सामर्थ्य! तुम्ही पृथ्वी तलावर ज्या प्रकारचं आत्मिक जीवन जगला, म्हणजे काय, लाचारांच्या मदतीला तुम्ही गेला,
हॉस्पिटलमध्ये जे आजारी होते त्यांचं सांत्वन करायला तुम्ही गेला. तुम्ही तुमच्याच लोकांमध्ये अडकून नाही पडला. ऐका, पुनरुत्थानाचं सामर्थ्य काय असणार माहिती का? तुम्ही ज्या ज्या लोकांना, ज्या गरजवंतांच्या उपयोगाला तुम्ही पडला. पुन्हा माझा शब्द ऐका, गरजवंत लोक, ज्यांना गरजा आहेत, मग ते आजारी असतील, काउन्सिलिंगची गरज असेल, निराशेच्या गर्तेमध्ये थांबलेले असतील, ज्यांना गरज आहे, गरज नाही त्यांच्याकडे जाऊ नका. दुसऱ्या भाषेमध्ये अशा लोकांपर्यंत प्रभूची सुवार्ता घेऊन जा. अशा लोकांपर्यंत मेजवानी म्हणजे देवाचं वचन बरं का. मी तुम्हाला त्या मेजवानीविषयी बोलत नाही, म्हणजे तुम्हाला प्रश्न पडेल मग काय कार्यक्रम करायचा तरी कुणासाठी. नातेवाईकच बोलायचे नाही, आपतेष्टच बोलवायचे नाही. मग आता तसं जर ठेवलं तर मग प्रॉब्लेम पण येतील नाही का. पण मी त्याच्याविषयी आत्मिक अर्थसंबंधानं बोलत आहे. या पृथ्वी तलावरचं तुमचं जीवन, पुनरुत्थानाचं सामर्थ्य काय? आत्ता जे तुमचे परिश्रम आहेत, लोकांसाठी तळमळ आहे, तुमची गरजवंत व्यक्ती आहे, डिप्रेशनमध्ये आहे कोणीतरी, त्या डिप्रेशन मधल्या व्यक्तीला तुम्हाला बाहेर काढायचं आहे. कसं बाहेर काढणार आहात? त्याला तुम्हाला वेळ द्यावा लागेल, टाइम स्पेंड करावा लागेल. एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही लोकांना डिप्रेशन मधनं बाहेर काढा, डिप्रेशन मध्ये घालू नका बरं का. कधी कधी आमचं बोलणं लोकांना डिप्रेशन मध्ये पाडणारं पण असतं. जर याचा हिशोब होणार आहे तर त्याचा पण हिशोब होणार आहे. कोणता? तुमच्यामुळं कोण डिप्रेशन मध्ये गेलं, तुमच्या वर्तनामुळं, तुमच्या भाषेमुळं, तुमच्या वागण्यामुळं जर कोण डिप्रेशन मध्ये गेलं, तिथं पण डिवायडेशन होणार आहे. कोणतं डिवायडेशन? तो की तू जे केलं त्याचं प्रतिफळ तुला मिळणार आहे. काय आता पुनरुत्थानामध्ये मी तर त्या दिवसाची वाट पाहिली नाही. पौल म्हणतो मला देहासंबंधानं मोठ्या पेचात आहे. कशाला म्हणतो पौल माहिती का? हे वाचलंय त्याने सगळं. तो म्हणतो अरे जिवंत आहे तर प्रभूची सेवा करणार, मेल्यावर प्रभूला भेटायला जाणार, आणि प्रभूला भेटायला गेल्यावर प्रभू माझी वाट बघणार आहे. एवढ्या लोकांना काउन्सिलिंग, एवढ्या मंडळांना काउन्सिलिंग, एवढं चांगलं जीवन मी जगलो, माझं प्रतिफळ काय? पुनरुत्थान नीतिमान लोकांच्या प्रतिफळासाठी असणार आहे. ख्रिस्ताचं पुनरुत्थान आम्हाला काय आशा देते? जसं ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं तर येशू ख्रिस्त जिवंत असताना 2 चोरांच्या मध्ये लटकलेला होता, पण प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यावर योहान म्हणतो की मी स्वर्ग उघडलेला पाहिला आणि पित्याच्या उजवीकडे त्याला बसलेला पाहिला. येशू ख्रिस्त क्रूसावरती असताना चोराच्या उजवीकडे होता, पण पुनरुत्थित झाल्यावर पित्याच्या उजवीकडे होता. प्रतिफळ ख्रिस्ताचं काय होतं? तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. लक्षात ठेवा, तुमचं पुनरुत्थान झाल्यावर नेमकं तुम्ही कुठं असणार आहे? पित्याच्या उजवीकडे किंवा डावीकडे. आणि म्हणून पुनरुत्थान हे तुमचं प्रतिफळ असणार आहे. नीतिमान व्यक्तीचं प्रतिफळ हे पुनरुत्थानाच्या दिवशी असणार आहे. नीतिमान लोकांना प्रतिफळ. कोण नीतिमान आहे? देवाच्या वचनाप्रमाणे. नीती म्हणजे आचरण. नीती म्हणजे आचरण बरं का. आम्ही म्हणतो ना की त्याची नीती बिघडली म्हणजे काय? विचार बिघडले, आचरण बिघडलेलं आहे. तुम्हाला नीतिमान बनण्यासाठी नैतिक आचरण. अजून वाचा त्याच्या मत्तयाचं शुभवर्तमान 10वा अध्याय 41 आणि 42 वचन. मत्तय 10:41-42. प्रभूने तिला उत्तर दिले. प्रभूने तिला उत्तर दिलं, मार्थे मार्थे. काय सुंदर आहे पुनरुत्थानात संबंधानं. मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस. मत्तय 10:41. संदेष्टाला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्टाचे प्रतिफळ मिळेल, आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्याला नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल. कधी? पुनरुत्थानाच्या वेळेस. आम्ही काय वाचलं आधी लुकाच्या शुभवर्तमानामध्ये? वाचा बरं 14वा अध्याय 12-14. कळेल ते तुम्हाला त्या ठिकाणामध्ये. म्हणजे तुम्ही धन्यवाद, तुमची फेड करण्यात त्यांच्याजवळ काही नाही. नीतिमानाच्या पुनरुत्थानासमयी तुमची फेड होईल. आणि काय फेड होणार आहे पुनरुत्थानाच्या वेळेस? संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्टाचे प्रतिफळ मिळेल. त्याला जो संदेष्टा म्हणून स्वीकारतो त्याला संदेष्टाचे प्रतिफळ. ऐका, पुनरुत्थानानंतर काय होणार आहे? ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची पावर काय? जी मला पाळक म्हणून स्वीकारतात, पाळकाचा रिस्पेक्ट देतात, तो म्हणतो त्यांना पाळकाच्या रिस्पेक्टचं प्रतिफळ. कोणतं प्रतिफळ? कोणी माझ्या दासास प्याला भर पाणी दिलं तर आपल्या प्रतिफळास. मग आता तुमचं पुनरुत्थान झाल्यावर या सगळ्या गोष्टी उकरल्या जाणार आहेत. संदेष्टाकडे तू काय म्हणून पाहिलं? ऐका बरं का,
एक सेवक एक संदेष्टाकडे बघताना तुमचा दर्जा घसरता कामा नये, त्याचं प्रतिफळ आहे. कधी कधी वाहवत जाऊन नाही ना, जास्तीचं पण आमच्या तोंडातनं जात. त्यांना काय कळतं, नाही मोशेच्या बाबतीमध्ये नाही का म्हटलं, काय मोशेला एकटाच देव दर्शन देतो का? नाही, प्रतिफळ असणार आहे. मग जिभेवर कंट्रोल ठेवा. संदेष्टा म्हणून स्वीकारणाऱ्याला संदेष्टाचे प्रतिफळ तुम्हाला तुमच्या दर्जाची किंमत त्या दिवशी कळणार. आता नाही तुम्हाला कळणार. आता जनरल तुम्ही बोलता, मला माहितीये बोलताना एवढं भावूक भावनेच्या ओघात जाऊन एवढ्या गोष्टी आम्ही बोलतो ना की आमचं प्रतिफळच आम्ही गमावून बसतो. प्रतिफळच आमचा. पुनरुत्थान झाल्यावर तुम्हाला काय वाटतं? पुनरुत्थान झाल्यावर नुसतं आम्ही जाणार त्याला मिठी मारणार. पहिले इकडे ये. जो संदेष्टा, जो सेवक मी तुझ्याकडे दिलेला आहे, त्या सेवकाचं मला माहिती आहे यूट्यूबच्या माध्यमातून खूप लोकांकडे जाणार आहे, कारण बऱ्याच मंडळांमधले प्रश्न आहेत, बऱ्याच मंडळांमध्ये प्रॉब्लेम आहे. मला भरपूर रिस्पेक्ट देतात, परंतु त्यांच्या पास्टरला, त्यांच्या सेवकाला त्यांच्याकडे रिस्पेक्ट नसतो. बायबल सांगतं पुनरुत्थानानंतर तिथं संदेष्टाला संदेष्टा म्हणून जे स्वीकारतात त्यांना संदेष्टाचं प्रतिफळ मिळणार आहे. काय संदेष्टाचं प्रतिफळ? थोडक्यात मी तुम्हाला सांगतो बरं का. एलिया विधवेच्या घरामध्ये गेला आणि तिनं संदेष्टा म्हणून त्याला स्वीकारला. बाई मला प्यालाभर पाणी दे. आणि ती म्हटली की बाबा, ती आणायला लागल्या, एक काम कर आणि मला कोरभर भाकर घेऊन ये. ती म्हटली बाबा एकच भाकर मी खाईल, माझा मुलगा मरून जाईल. तो म्हटला तरी मला भाकर आण. तिने संदेष्टा म्हणून स्वीकारलं आणि स्वीकारल्यावर तिने ती भाकर आणून दिली. आणून दिल्यावर आम्ही पाहतो त्याने ती भाकर खाल्ली, तिच्या काठवतीला, तिच्या तेला आशीर्वाद दिला आणि 3.5 वर्षाचा पुरवठा तिच्या घरामध्ये. आता एलियानं तिला प्रतिफळ दिलं. विचार करा, एलियानं एवढं प्रतिफळ सुंदर दिलं, पुनरुत्थानानंतर तुम्हाला किती सुंदर प्रतिफळ असणार आहे. हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य आहे. आणि ज्या लोकांनी आपला आदर्श गमावला त्यांनी आध्यात्मिक जीवनाचा विचारच केला नाही. ते आत्मिक जीवन जगताना त्यांची आत्मिक पातळी त्यांनी घसरवली. म्हणून लक्षात ठेवा, कितीही मोह झाला, मला माहिती आपण जनरल लोक आहोत, आपल्याला कधी कधी असं पुढे जायची सवयच असते, पण कितीही मोह झाला तरी या गोष्टी तुमच्या मुखातनं निघू देऊ नका. का? एवढं सगळं कराल आणि पुनरुत्थान झाल्यावर तिथं तोंड हिरमुसलेलं करून, नाही मी चान्स गमावला. कशाला गमावता? पृथ्वी तलावर राहतानाच विश्वासाचं जीवन जगा, देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगा. संदेष्टाला संदेष्टा म्हणून स्वीकारणारा आणि तो संदेष्टाचं प्रतिफळ मिळवणार आहे. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने एवढे वर्ष, मला आनंद वाटतो जे लोक अगदी चर्च स्थापन झाल्यापासून माझ्या बरोबर आहेत आणि बऱ्याच लोकांसंबंधाने मी म्हणेल एवढ्या वर्षामध्ये कधीच त्यांच्या मुखातनं माझ्या संबंधानं अपशब्द निघाले नाहीत आणि त्यांनी कोणाला बोलू पण दिलं नाहीत. जे तुम्ही आहात ना, पुनरुत्थानानंतर तुम्हाला उत्तम प्रतिफळ स्वर्गामध्ये असणार आहे, सगळ्यात बेस्ट प्रतिफळ. आणि ते बोलवून दिलं जाणार आहे. हो, बोलवून दिलं जाणार आहे. ज्यांनी काय केलं असेल त्यांनी ओळखून घ्या. आता मी कशाला त्याच्या संबंधाने सांगेन, परंतु केलं असेल तर तुम्ही गमावलं. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कोणी माझ्या बाबतीत असं केलं असेल ना तर त्याच्यामुळं माझं जास्त प्रतिफळ असणार आहे. का म्हटलं माहिती का? माझ्यामुळं तुम्ही कोणी तुमची निंदा केली असेल, वाईट बोललं असेल तर तुम्ही आनंदाने उड्या मारा. का? तर स्वर्गात तुमचं प्रतिफळ. मग त्याच्या वर्तमानाच्या 5व्या अध्यायाच्या 12 वचनामध्ये म्हटलं, तुम्ही वाचा बरं. माझ्यामुळं जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील. मग वाईट आणि लबाडीने बोलणारे त्यांची पर्वा करू नका. लेट देम टॉक. त्यांना बोलू द्या. का? कारण प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, ते बोलले म्हणून तुम्ही बोलू नका. तुम्ही प्रतिफळ मला मिळणार आहे. आणि पुनरुत्थानाची वाट बघायची. आणि दोन्ही कबराव जे बोलले ते तुम्ही दोघं पण उठणार आहे. आणि उठताना तुम्ही रुबाबात चालायचंय. आणि तिकडं उठल्याबरोबर प्रभू म्हणतो इकडे. आणि दुसरी व्यक्ती, आता समजा मी सूरज उठलो, सूरज खूप चांगला बोलला, मी त्याच्याविरुद्ध खूप बोललो आणि मी दोघं, प्रभू एका चर्चचे मेंबर आम्ही, मी वर्शिप करत होतो बरं का प्रभू, मी लिडिंग करत होतो, मी अमकं करत होता, आणि मग मला शिलोचे 2 या दोघं घेऊन या पुढं.
दोघं छाती ठोकपणे चालू. तेवढ्यात मी यायला लागलो पुढं. तर तू जरा मागं थांब सूरज आहे. पुनरुत्थित झाले आणि बोलवलं सूरजला. हे घे तुझं एवढं सुंदर प्रतिफळ. आणि आता मी काय विचार करतो बरं का, सूरजला एवढं भारी तर मला किती भारी असणार आहे. आणि तेवढ्यामध्ये प्रभू मला, प्रभू त्याचं झालं माझं. अरे तू आयुष्यभर लोकांविषयी वाईट बोलत होता, तू कधीच कोणाविषयी चांगलं बोलला नाही, तू कोणाला संदेष्टा म्हणून संदेष्टा स्वीकारलंच नाही. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, ज्या जागेवरती प्रभूनं ज्या व्यक्तीला नेमलं तिला त्या जागेवरती स्वीकारणं याचं प्रतिफळ असणार आहे. हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. ज्याला ज्या जागेवरती देवानं ठेवलेलं आहे, कोणती पण जागो, तुमच्या दृष्टिकोनातनं त्या जागेला किंमत नाही, पण प्रभूनं त्या जागेला दर्जा दिलेला आहे. प्रभूनं त्या जागेला दर्जा दिलेला आहे. मग तुम्ही त्या व्यक्तीचा दर्जा, त्याला दर्जाहीन बनवू नका. तुम्ही दर्जाहीन बनवायला गेला, तुम्ही स्वर्गामध्ये दर्जाहीन बनणार आहात. हे प्रतिफळ असणार आहे. हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. म्हणून लक्षात, पृथ्वी तलावरचं जीवन जगताना तुम्हाला फार भीतीदायक जीवन जगावं लागणार आहे. प्रचंड भीतीदायक. का तर तिथं म्हटलं संदेष्टाचं प्रतिफळ. तुम्ही एखाद्या व्यक्तीला ज्या जागेवर पाहता व्यक्ती म्हणून पाहू नका. संदेष्टा व्यक्ती आहे. तिथं वाजवणारा, गाणारा, वर्शिप लीडर जे पण आहेत, ती देवाच्या दृष्टिकोनातून त्या देवानं निर्माण केलेली ती जागा आहे. आणि रिझरेक्शन, पुनरुत्थानाच्या वेळेस त्यांचं प्रतिफळ असणार आहे. कोणाचं प्रतिफळ? ज्यांनी त्या जागेला किंमत दिलेली आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, ज्या जागेवरती जी व्यक्ती आहे, इथं चर्चमध्ये बसणारी व्यक्ती, देवानं तिला दर्जा दिले. काय दर्जा दिला तो देवाला माहिती आहे. मग त्या दर्जा, जेव्हा ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं आणि ख्रिस्ताला देवानं आपल्या जवळ आणलं, तसं प्रत्येक व्यक्तीला त्यानं करत असलेली सेवा. अजून एक गोष्ट मला सांगतो, कोणी तुमच्या दर्जाला किंमत दिली नाही म्हणून पण तुम्ही जागा सोडू नका. कधी कधी आम्ही म्हणतो, नाही मला ही जागाच नको. तुम्हाला प्रतिफळ पाहिजे ना, तर तुम्ही हे सहन करा. येशूनं सहन केलं, तुम्ही पण सहन करा. आणि सहन केल्यानंतर मी तर त्या दिवसाची खरंच इतकी कल्पना सुंदर करतो की ज्यावेळेस ते पुनरुत्थान होईल आणि पुनरुत्थान झाल्यावर हे 1000 वर्षाचं राज्य उपभोगत असताना ज्या लोकांनी जे काम केलं आणि त्या कामाचं प्रतिफळ त्यांना मिळणार आहे, हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. म्हणून ख्रिस्त हा मरणातून उठला हे गाणं सोपं आहे, पण प्रतिफळ मिळणार आहे का याचा विचार करणं गरजेचं. म्हणून म्हटलं याचा उपदेश मी तसा नाही दिला, चला ख्रिस्त हा मरणातून उठला, पुढच्या वर्षी तेच येणार आहे, मग ईस्टर येणार, गुड फ्रायडे येणार, हे तेच राहणार आहे. प्रश्न तो नाही, पुनरुत्थानानंतर काय होणार आहे ते आम्हाला समजून घेणं. म्हणून शिकतो काय, समरूप हो आणि जाणीव करून घे. काय वाचला मी सुरुवातीला? समरूप हो. मला वाटतं फिलिपिकराचं पत्र 3रा अध्याय, नाही रोमकराचं पत्र, फिलिपी 3:10 आहे, बघ बरं. हे अशासाठी की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य, सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यायची. कशाची? त्याच्यावर दुःख भोगायची आणि पुन्हा उठण्याची, पुनरुत्थानाची ओळख करून घ्यायला पाहिजे. आता काय झालं माहिती का, लोकांना दोन्ही गोष्टीची ओळख नाहीये. आमच्याकडे एकच आहे, पुनरुत्थान झालं की दिंडी काढा, चला उठा जावा फिरून या, मिरवणूक काढा. अरे मिरवणूक काढून पुढं काय? रिझरेक्शन नंतर पुढं काय? सामर्थ्य काय? त्याची पॉवर काय? त्याची ताकद काय? तू आत्ता जरी त्या मिरवणुकीमध्ये असला, पण पुनरुत्थानाची मिरवणूक येणार आहे. येशू ख्रिस्त ढगावरती बसून येणार आहे. आता त्याच्या मिरवणुकीमध्ये असंख्य देवदूत स्वर्गामध्ये असणार आहे. आणि इथं 2 प्रकारचे लोक असणार आहेत. काही लोक पळणार आहेत कबरांकडे, इकडे तिकडे, मला वाचवा, जिवंत आहेत बरं का ते. आणि काही लोक कबरेमध्ये मेलेले आहेत, त्याच्यातले विश्वास ठेवून ज्यानं ख्रिस्ताच्या दुःखामध्ये समरूप झाले, ख्रिस्ताबरोबर दुःख भोगलं. आणि दुःख भोगणारे लोक, पुन्हा मी सांगतो तुम्हाला, जर आज तुम्ही दुःख भोगत आहात, आज जर तुम्ही यातना भोगत आहात, आज जर तुमची मानसिक स्थिती खालवलेली काही गोष्टींमुळे, पण हे दुःख भोगून तुम्ही तुमचा विश्वास टिकवून ठेवला, तुम्ही ख्रिस्ताबरोबर मेला, तर याच दुःखामध्ये तुमचं पुनरुत्थान होणार आहे. आणि पुनरुत्थान झाल्यावर तुम्हाला नीतिमानाचं प्रतिफळ असणार आहे.
याची माहिती करून घेणं फार गरजेचं आहे. आता शेवटची गोष्ट तुम्हाला सांगतो, योहानाचं शुभवर्तमान त्याचा 20वा अध्याय आणि त्याची 24 पासून 29 पर्यंतची वचनं. योहानाचं शुभवर्तमान 20वा अध्याय 24. येशू आला तेव्हा 12तील म्हणजे एक दिदूम म्हटलेला थोमा हा त्यांच्या बरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितलं आम्ही प्रभूला पाहिलं. पण त्याने त्याला म्हटलं त्याच्या हातात खिळ्याचे वण पाहिल्या वाचून खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्या बरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला तुम्हा शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नकोस तर विश्वास ठेवणारा थोमाने त्याला म्हटलं माझा प्रभू व माझा देव. येशूने त्याला म्हटलं तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. या पुनरुत्थानाचं सामर्थ्य काय माहिती का? इकडं येशू ख्रिस्त पुनरुत्थितून जर डायरेक्ट स्वर्गामध्ये गेला असता, ऐका, पुनरुत्थान माहित करून घेणं किती गरजेचं आहे ते तुम्हाला सांगत आहे. तो ख्रिस्ताच्या मरणाची त्याच्या दुःखाशी सहभागिता करून तुम्ही ख्रिस्ताचं पुनरुत्थान माहित करून घ्या. आणि पुनरुत्थान माहित करून घेण्यासाठी आता येशू ख्रिस्त उठला, पण त्याला माहितीये मला लोकांना दाखवायचं मी पुनरुत्थित झालेलो आहे. तसंच नाही गेला तो, अंतर्धान नाही पावला. मग त्याने काय केलं? तो शिष्यांना दर्शन देत गेला. आता शिष्यांना दर्शन देत असताना इकडं थोमा त्या ठिकाणामध्ये, आणि थोमाला कुणीतरी येऊन सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्त उठला. आता प्रभू येशू ख्रिस्त उठला या गोष्टीवर तो म्हणतो मी विश्वासच ठेवणार नाही. जोपर्यंत मी प्रभूला पाहत नाही, त्याला चाचपत नाही, तोपर्यंत माझा विश्वास असणार नाही. मग येशू त्याच्याकडे गेला आणि येशू त्याला म्हणतो पहा मी उठलोय. तो म्हणतो नाही, एक मला तुझ्या कुशीमध्ये हात घालून चेहरा पाहतो, शरीर यष्टी तशी पाहतो. 3.5 वर्ष त्याच्या बरोबर राहिला तरी तो विश्वास ठेवायला तयार नाही. मग येशू म्हणतो ठीक आहे, माझ्या कुशीमध्ये हात घाल आणि माझ्या हातामध्ये बोट घाल. आणि त्यानं घातलं आणि घातल्याबरोबर तो काय म्हणतो? माझा प्रभू, माझा देव. म्हणजे ख्रिस्ताचं पुनरुत्थान जो पाहतो त्याचा विश्वास बळावला जातो. आज जर तुमच्यामध्ये विश्वास नाही ना, तुम्हाला ख्रिस्ताचं पुनरुत्थानच माहित नाही आहे. म्हणून ख्रिस्ताचं पुनरुत्थान तुमच्यामध्ये विश्वास निर्माण करतं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का? शास्त्रातला एक जबरदस्त सिद्धांत. आलिशा ज्यास मेला ना, त्या आलिशाच्या कबरेमध्ये एक व्यक्ती त्याला पुरण्यात आला आणि आलिशाच्या अस्थी लागून तो व्यक्ती जिवंत झाला. ऐका बरं का, तिथंही पुनरुत्थान झालं. पण तो व्यक्ती परत मेला. येशू ख्रिस्ताच्या अस्थीला जो हात लावतो तो व्यक्ती मेल्यानंतर परत उठेल, तो कधीच मरणार नाही. इकडं थोमानं येशू ख्रिस्ताच्या अस्थीला म्हणजे त्याच्या बोटामध्ये हात घातला, आलिशाच्या अस्थीला स्पर्श झाला, हा जिवंत झाला, पण तो परत मेला. आता येशू आल्यावर त्याचं, आता बघा तो किती वेळा उठणार आहे? आधी मेला, परत उठला, परत मेला, परत उठणार आहे. इकडं तसं नाही. येशूच्या अस्थीला हात लागला, एकदा मराल आणि ख्रिस्त आल्यावर पुन्हा उठल्यावर परत कधीच मरणार नाही. हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. म्हणजे ख्रिस्ताचा अनुभव घेणं फार गरजेचं आहे. येशूचा अनुभव, त्याच्या हातामध्ये बोट घातलं आणि त्याच्या कुशीमध्ये हात घातलं, म्हणून शास्त्र काय सांगतं की तो क्रुसावरती खेळलेला येशू पाहू नका, तर पुनरुत्थित ख्रिस्त पहा. आणि पुनरुत्थित ख्रिस्त पाहणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये भयंकर स्ट्रॉंग विश्वास त्यांच्यामध्ये. थोमाने एकदा विश्वास दाखवला,
थोमा एकदा म्हटला की मी जोपर्यंत त्याच्या हातामध्ये बोट घालत नाही, कुशीमध्ये हात घालत नाही, तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. पण थोमाला येशूनं दर्शन दिलं, पण थोमा परत माघारी फिरला नाही. थोमा आला आमच्या देशामध्ये, आमच्या भारत देशामध्ये आला, आणि भारताला थोमानं पुनरुत्थित ख्रिस्ताची ओळख केली. आणि तुम्ही आणि मी आज त्या पुनरुत्थित ख्रिस्ताला का ओळखतो याचं कारण, अहो या थोमाला ज्यावेळेस इथं भारत देशामध्ये आणलं ना, केरळमध्ये तो आला, आणि मग तो केरळमध्ये येऊन शुभवर्तमान सांगायला लागला. मग त्या ठिकाणामध्ये केरळमध्ये आल्यावर काही उपासक, सूर्योपासक लोक होते, आणि ते पाणी टाकत होते तिथं. थोमा म्हटला, तुम्ही हे पाणी टाकता, कुणाला टाकता? तो म्हटला, आम्ही त्या सूर्यदेवाला पाणी टाकतो. मग तुमचं पाणी सूर्यदेव स्वीकारत नाही, ते खाली पडतं. मग तुझा देव कुठं आहे? तो म्हटला, माझा देव स्वर्गामध्ये. मग तुझ्या देवातला आणि माझ्या देवातला फरक काय? तो म्हटला, मी तुला दाखवतो. त्याने ती पाणी घेतलं आणि वर टाकलं. वर टाकलेलं पाणी खाली आलं नाही, तेव्हा थोमाने प्रगट करून दाखवलं, हा देव जिवंत देव आहे. लक्षात ठेवा, हे पुनरुत्थित ख्रिस्ताचं सामर्थ्य आहे. एकदा त्याच्यावरती विश्वास ठेवला तर तुम्हाला जीवनामध्ये हरवणारा जगामध्ये कोणी नाही. पुनरुत्थित ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारा व्यक्ती तो कधीच आयुष्याशी फारकत घेत नाही, तो लढतो आणि विजय होतो. प्रियांनो, लक्षात ठेवा, तुमचा ख्रिस्त कबरेत नाही तर पित्याच्या उजवीकडे आहे. आणि म्हणून पुनरुत्थानाची आशा, पुनरुत्थानाचं सामर्थ्य काय? आता तुमच्यामध्ये प्रचंड विश्वास आहे. आज सकाळी माझ्यामध्ये तो विश्वास आहे. मला कधीच वाटत नाही माझ्या जीवनाचं काय होणार आहे. मला माहिती आहे ख्रिस्तानं पुनरुत्थानाच्या द्वारे आणि मला दाखवून दिलं की त्याचं श्रेष्ठत्व त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आम्हाला आणि तुम्हाला प्रत्येकाला प्राप्त झालेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, पुनरुत्थान एक मोठं सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य घेऊन आम्हाला जगायचंय. आणि लक्षात ठेवा, दुसऱ्या मरणाची बाधा होऊ नये असं जीवन जगा. पृथ्वी तलावरती राहत असताना जसं येशू ख्रिस्तानं पुनरुत्थानाच्या द्वारे सगळ्या शिष्यांचा समेट केला. पुन्हा मी तुम्हाला सांगतो काय पुनरुत्थानाची पावर आहे, काय तो विश्वास आहे. हे विखुरलेले शिष्य पुन्हा एकदा एकत्र आले. आधी शिष्यांची मनं तुटलेली होती, परंतु पुनरुत्थानानंतर सगळ्यांची मनं एकमेकाशी जोडली गेली. परिवारामध्ये विखुरलेली मनं असतील, तुटलेली मनं असतील, मंडळीमध्ये सुद्धा तुमचं कोणाशी काहीतरी बिनसलेलं असेल. तुम्ही मानव आहात. 3.5 वर्षाच्या शिक्षणानंतर सुद्धा शिष्यांची मनं एकमेकासंबंधानं वाईट झालेली होती. पण प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, सगळे शिष्य एक झाले आणि पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये आला आणि पवित्र आत्म्याचं कार्य पाहिलं. जर ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं तर मंडळीमध्ये ऐक्य असलं पाहिजे, आणि ज्या मंडळीमध्ये ऐक्य आहे हजारो आत्म्यांची भर त्यांच्यामध्ये पडत राहते. हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून ते सामर्थ्य घेऊन जगा. बस झालं जीवन. ते काय त्या जीवनाला अर्थ नाही हो. काही आमचं एकमेकाशी कुठलाच मोठा आमचा प्रॉपर्टीचा वाद आहे एकमेकाशी. करोडो रुपयाची प्रॉपर्टी कोणी घेतली का तुमची? एवढं दुसफुस दुसफुस दुसफुस. आम्ही गॅसचे फुगे आहेत का? कधी कधी काही तोंड बघितलं असं वाटतं का फुगलेत. ख्रिस्त पुनरुत्थित आहे तर जसं ते सगळे एकमेकाला भेटून आलिंगन देत होते, प्रभू उठला, प्रभू उठला, प्रभू उठला, प्रभू उठला, प्रभू उठला. अहो भेटून बोला एकमेकाला, प्रभू उठलाय. कबरेतल्या कोण असं तोंड सुकून जातं माहिती का? ज्यांचं मेलंय त्यांचे, नाही का? तुम्ही मंडळीमध्ये चर्चमध्ये आल्यावर तुम्ही पुनरुत्थित ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून या. ख्रिस्ताचे अनुयायी, अनुसरण करणारे लोक, अशा पद्धतीचं जीवन जगा. शास्त्र सांगतं पुनरुत्थित ख्रिस्ताला त्यांनी पाहिलं लोकांनी, आणि त्या शिष्यांना पुनरुत्थित ख्रिस्त भेटल्यावर प्रेषितांच्या कृत्यामध्ये 2 अध्यायामध्ये म्हटलं, लोक त्यांना पाहून प्रसन्न असत. का? कारण त्यांच्याकडे पुनरुत्थित ख्रिस्त आहे. म्हणजे तुम्ही एकमेकाला बघितल्यावर कसं पाहिजे हो? का तुमचं नाव प्रसन्न ठेवा, प्रश्न पडले. प्रसन्न का? तर पुनरुत्थित ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणून ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य घेऊन जगामध्ये आम्हाला जायचंय, आणि जगामध्ये आणि परिवारामध्ये मला ऐक्य निर्माण करायचंय. एक रहा, प्रभूचं काम पूर्ण करा, आणि तो येईल तेव्हा नीतिमत्वाचं प्रतिफळ तुम्हाला मिळावं. याच्यासाठी ख्रिस्ताचं पुनरुत्थान आहे. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या माना आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया, पुन्हा एकदा प्रभूला शरण जाऊया, देवाच्या हातामध्ये आपण पडूया. प्रभूचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. येशू उठला, त्याला सारखं सारखं उठण्याची गरज नाही.
पण त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आम्ही सुद्धा आमच्या जुन्या स्वभावातनं उठणं गरजेचं आहे. हे सामर्थ्यशाली देवा, पित्याच्या उजवीकडे बसलेल्या गौरवी पुनरुत्थित ख्रिस्ता, आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत. पुनरुत्थानाचं सामर्थ्य आज जगाला माहीत नाही, पण आजच्या संदेशाच्या द्वारे अनेक लोकांपर्यंत ते पोचू दे. खरं नीतीचं जीवन, धार्मिकतेचं जीवन काय याची ओळख होऊन जाऊ दे माझ्या देवा. परिवार तुटलेले असतील, परंतु आज येशू ख्रिस्त जसा उठला, त्यानं सांगितलं पेत्रालाही जाऊन सांगा मी उठलेलो आहे. तसं पेत्रासारखे तुटलेले लोक, त्यांना एकत्र करणारं हे पुनरुत्थान आहे. हे सामर्थ्य आम्हाला घेऊन जायचं आहे. मंडळांमध्ये चाललेले वाद, लोकांची तुटलेली मनं, एकमेकाचे भ्रष्ट झालेले विचार, अशुद्ध विचार, या सगळ्या विचारातनं जगातल्या प्रत्येक मंडळीला सुटका दे माझ्या देवा. आणि त्या मंडळांमध्ये एक वाक्यता निर्माण कर. संदेशाचं प्रतिफळ आणि मिळवणारे लोक त्यांना आणि जे प्रतिफळ मिळणार आहे त्याचाही विचार त्यांनी करावा. मंडळी कशा पद्धतीने चालवावी याचं ज्ञान जगातल्या प्रत्येक मंडळीला तू दे माझ्या देवा. आणि याच्याद्वारे तुझं राज्य वाढू दे. आज ख्रिस्त कबरेत नाही, तर तो पित्याच्या उजवीकडे आहे. आणि जसा ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे, तसं एक दिवशी आम्ही पित्याच्या उजवीकडे असावं. हे पुनरुत्थानाचा संदेश आम्हाला शिकवत आहे. आणि त्यासाठी पृथ्वी तलावरचं आमचं जे आयुष्य आहे ते इमानेद्वारे आम्ही जगावं. ज्यांचा शिरच्छेद झाला, वचनामुळं ज्यांच्या आणि माना कापल्या गेल्या, ते धन्य, कारण 1000 वर्षासाठी त्यांचं पुनरुत्थान असणार आहे. आज आम्ही वचनासाठी अपमानित झालो तरी चालेल, पण आम्हाला त्या पहिल्या पुनरुत्थानामध्ये भाग असावं. हे पुनरुत्थान आम्हाला घोषित करत असताना प्रभूजी, ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो, वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी त्यांना कृपा पुरव. लांबून मोठ्या आशेनं आलेले लोक मी तुझ्या स्वाधीन करत आहे, त्यांचा ताबा घे माझ्या देवा. आणि त्यांना तू आशीर्वादित कर. त्यांच्या प्रार्थना तू ऐकून त्यांना पुन्हा एकदा तुझ्या हातामध्ये सोपवत असताना मोठा विजय त्यांना तू दे. तुला आदर, तुला गौरव, तुला महिमा देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तू ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो.